चलो आवाज क्लिअर आहे सगळ्यांना. गुड इव्हनिंग. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ सकाळी बघितला तर गुड मॉर्निंग. आजचा जो विकली टॉक आहे त्याच्या आधी सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित आहे. तब्येतीची खूप जास्त काळजी घ्या, कारण खूप जणांचे मेसेजेस येतात बरं का, ते दरवेळेसचेच आपले, की सर असं झालं तसं झालं, आजारी पडलो, आजारी पडले, आणि मग आता अभ्यास परत कसा स्टार्ट करायचा कळत नाहीये, असा थोडा प्रॉब्लेम येतोय. तर त्याच्यावरती पण आज जास्त बोलणार आहे मी, की नेमकं ज्यांचा गॅप पडलेला आहे त्यांनी कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बट तरी एकदा सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे की बाबा थोडी तब्येतीची थोडी नाही जास्त काळजी घ्या. हलगर्जीपणा करू नका. आणि जे मुलं स्पेशली बाहेर राहत आहे, हॉस्टेल्सवरती राहत आहे, अजूनही औरंगाबादमध्ये राहत आहे, तुम्ही औरंगाबादमध्ये राहताय म्हणजे खूप काही चूक करताय, मी असं नाही म्हणते. ठीक आहे, तुमच्या घरी तशा सिच्युएशन्स नाहीये की तुम्ही तिथं अभ्यास करू शकता म्हणून तुम्ही इथं थांबताय. बट काळजी खूप जास्त घ्या, ठीक आहे. सो आजचा पहिले मी अजेंडा सांगतो, त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला आज सुरुवातीलाच दिसत असेल की सर इकडे स्क्रीनशॉट कशाचे ठेवलेले ते पण सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीलाच घेऊन टाकू तो स्क्रीनशॉट, म्हणजे प्रॉब्लेम नाही राहणार. तर अजेंडा सर चालू करू आपण. अजेंडा बघा आजचा, आज एकदम आजच्या सेशनला ना. हा बरं, बाय द वे, अजेंडा स्टार्ट व्हायच्या आधी मी अशी कुठलीच गोष्ट तुम्हाला म्हणणार नाही आजच्या सेशनमध्ये की तुम्ही त्यातनं फक्त पर्टिक्युलरच ऐकून घ्या किंवा पर्टिक्युलरच बघा. बऱ्याच वेळेस असं होतं ना की 1.5-2 तासाचा असतो कधी कधी विकली टॉक, कधी कधी 60-70 मिनिटाचा असतो. तर मी तुम्हाला म्हणतो की स्पेसिफिक तेवढाच पार्ट बघा. बट मी आज सजेस्ट करेल तुम्हाला की आजचा सगळा पार्ट तुम्ही व्यवस्थित ऐका. त्यातली एकही गोष्ट अशी नका ठेवू की जी तुम्हाला माहीत नाहीये किंवा जी माहीत असून तुम्ही फॉलो नाही करत आहे. त्याच्यावरती खूप जास्त जोर लावा, ठीक आहे. सो अजेंडामध्ये पहिला पॉईंट आहे हाच इम्पॉर्टंट स्क्रीनशॉट जे मागे 2 ठेवलेत मी त्याच्यावरती, आणि त्याच्यानंतर पण अजून 2 आहेत पुढच्या स्लाइडवरती. त्यानंतर GICच्या एक्झामबद्दल काही जणांचे मेसेजेस होते. ECGCचा एखादा त्याच्या कॉन्टॅक्टबद्दल आपण डिस्कस करू. आणि UPSC EPFOचा पेपर आलेला आहे 9 मेला, तर त्यासाठी कोणी ट्रॅव्हलिंगसाठी सोबत कोणाला जायचं असेल तर त्याच्याबद्दल बोलू. त्यानंतर प्री एक्झामचं शेड्यूल जे खूप तंतोतंत तुम्हाला फॉलो करायचं, त्याच्यावर खूप जास्त जोर असेल. जिथं मुलं म्हणताय की आमचा ब्रेक पडलेला आहे, आम्ही कसं करू, आधी येत होता आम्हाला पण मध्ये गॅप खूप मोठा झालेला आहे, फॉर एनी रिझन, काय तुमच्या घरची सिच्युएशन म्हणा किंवा तुमचा काही प्रॉब्लेम झाला असेल. तसंच मेन्ससाठीचा एक्झामचा प्लॅनबद्दल बोलू आपण, शेड्यूलबद्दल बोलू प्रॉपरली. आणि त्याच्यात फीडबॅक खूप जणांचे घेतले मी. आता भरपूर ग्रुप्स झाले, असे 6 ते 7 ग्रुप्स आहेत मेन्सचे, ज्यांच्याबरोबर कॉन्फरन्स कॉल झाले पूर्ण वीकमध्ये म्हणा, किंवा आज सकाळी पण खूप झाले. त्यांच्याशी जे काय मला त्यातनं फीडबॅक भेटत आहे ते मी याच्यामध्ये ऍड करणार आहे, त्यामुळे ते तर 100% ऐका तुम्ही. त्यानंतर इम्पॉर्टंट फीडबॅक सजेशन्स आपले जे नेहमीचे असतात, त्यात बारीक बारीक गोष्टी असतात पण कामाचे असतात. त्यानंतर एक छोटीशी स्टोरी राहील सगळ्यात शेवटी, जी की तुमच्या कामाचीच राहील, हसी मजाकवाली सहसा राहणार नाही एवढी. आणि एक व्हिडिओ पिक्स आपले जे असतात ते युट्यूब वरती तर तुम्हाला नाही दिसणार, पण टेलिग्रामवरती या व्हिडिओच्या खाली आपण टाकून देऊ, ठीक आहे. सो पहिला पॉईंट चालू करू आपण. प्री एक्झामचा, सॉरी पहिला पॉईंट तो नाही आहे, पहिला पॉईंट आपला हा आहे इम्पॉर्टंट स्क्रीनशॉटचा, बरोबर सर. हा जो इम्पॉर्टंट स्क्रीनशॉट आहे याच्याबद्दल मी थोडंसं डिस्कस करतो. आणि ह्याचं जे स्टार्टिंग तर होऊनच जाईल, बट स्टील माझं एकदा परत सजेशन आहे, ज्यांनी आधी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी रिपीट करतोय. आजच्या विकली टॉक मधला एक एक मुद्दा प्रॉपरली समजून घ्या. आणि असा एकही पॉईंट नका ठेवू जो तुम्ही म्हणाल की सर मला हे माहीतच नव्हतं. पहिली टास्क की तुम्हाला या विकली टॉक मधल्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली माहीत पाहिजे, अरे असं असं आहे म्हणून ना, पहिली गोष्ट. आणि दुसरी, जर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स असेल की अरे सर हे तर मला माहिती हो, तुम्ही जे मागच्या सांगितलं होतं किंवा कधीतरी मी ऐकलं होतं, हे कोणाकडनं तरी ऐकलं होतं, जर माहिती असेल ना तर ते फॉलो झालं पाहिजे. तर आज ऍक्च्युली तुम्ही नोटबुक घेऊन बसा आणि चेक करा की मी आज जेवढे मुद्दे सांगतोय त्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही टिक करताय का, सगळ्या गोष्टी तुमच्या फॉलो होत आहे का. म्हणजे एखाद्या शेड्यूल क्रॅकर सारखं की सर आज सरांनी 8 पॉईंट सांगितले समजा, तर 8च्या 8 पॉईंट तुमचे फॉलो होत आहे का. जर तुम्हाला असं म्हणणं असेल सर 8च्या 8 पॉईंट्स मला माहिती आहे पण मी ते फॉलो नाही करत आहे, मग तुमच्यापेक्षा मूर्ख कोणी नाही. आणि जर तुम्ही म्हटलं मला माहित नव्हतं, तर एक वेळ ठीक आहे बाबा, माहित नव्हतं तर ठीक आहे ना, ऍटलीस्ट कळून तर जाईल हळूहळू. पण यार कमावून जर तुम्हाला माहिती तुम्ही फॉलो नाही करते तर मग खूप मोठी गडबड करताय, ठीक आहे. त्यामुळे नीट ऐका हे. तर हा जो स्क्रीनशॉट आहे आता, हा ॲज युजल सिलेक्ट झालेले स्टुडंट्सनीच पाठवलेले आहेत पुढचे पण त्यांनी ते दरवेळेस जे आपलं एक त्यांचं म्हणणं असतं की सर आमचं नाव नका रिव्हील करू. काही जणांचे पर्सनल रिझन्स असतात, काही जणांचं असं असतं की कोणीतरी त्यांना परत जास्त परेशान करेल किंवा काय वॉट एव्हर, प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन असतात. तर जाऊ द्या, त्यात आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट ह्याच्यामध्ये की त्यांनी तुम्हाला काहीतरी फीडबॅक दिलेला आहे. पुढे पण खूप फीडबॅक आहेच इम्पॉर्टंटच्या पुढच्या सेक्शनमध्ये आपल्या सगळ्यात शेवटी. बट मला असं वाटतं की हे जरा जास्त इम्पॉर्टंट आहे, हे सेशन स्टार्ट व्हायचं आधी तुम्हाला माहित पाहिजे. तर ही जी लिस्ट आहे इकडे, बुक्सची लिस्ट असेल, जर तुम्ही हा व्हिडिओ झूम करून बघितला किंवा पॉज करून स्क्रीनशॉट काढून त्याला झूम केलं तर तुम्हाला इथं लिस्ट दिसेल. टोटल 31 बुक्सचे नावं दिलेली आहेत. आणि प्रॉपर या मुलाशी ज्यावेळेस मी फोनवरती बोललो होतो, तेच मी नाव नाही सांगू शकत म्हणून सांगतो तुम्हाला, त्याच्याशी ज्यावेळेस मी फोनवरती बोललो होतो लॉकडाऊनमध्ये, तर एक मोमेंट अशी होती आमची की मला ना त्याचा आवाज कमी आणि त्याच्या मागे जी बकरी होती ना, त्या बकरीचा आवाज जास्त येत होता. आम्ही त्याला म्हणत होतो की यार खूपच आवाज येऊ लागला बाई, थोड्या वेळासाठी तू म्यूट तरी कर, मला तरी बोलू दे, नाही तर मग थोडं. तो म्हणे सर मी आता अशा सिच्युएशनला म्हणे इथून मला हे अनालिसिस असं करूनच घेणे म्हणे आपल्याला. तर अर्धा आवाज त्याचा, अर्धा मागचा बॅकग्राऊंडचा आवाज ऐकत ऐकत मी बोललो होतो. म्हणजे टिपिकल एकदम गावाकडे, म्हणजे जे तुम्ही म्हणतात ना गावाकडची सिच्युएशन की बाबा
ते सगळ्या असे आजूबाजूला सगळ्या गोष्टी असतात, तसं त्या सिच्युएशनमध्ये त्याने अभ्यास केलेला होता. आणि असं नाही की माझ्याशी बोलतानाच तो मुद्दाम काही असं करत होता. खूप वेळेस आमचं कॉन्व्हर्सेशन व्हायचं आणि एकदा मला ते इतकं इरिटेट झालं होतं, म्हटलं आता मी बोलू का काय, मला ऐकून येते. आणि तो मुलगा म्हणजे अशा बॅकग्राऊंडचा की जो मला नाही वाटत की असं खूप काही असं कॉन्व्हेंटचा शिकलेला आहे किंवा खूप काही. आणि त्यांनी बघा हे एवढे बुक्स वाचून काढलेले आणि यातले तुम्हाला 90% बुक्स असे दिसतील जे की कधीतरी फातिमा मॅडमनी किंवा एखाद्या सिनियरनी किंवा तुमच्या ग्रुप मेंबर्सनी कधीतरी तुम्हाला सजेस्ट केले असेल, बट नाही इलाजाने ते आपण वाचले नसतील किंवा निर्लज्जपणाने आपण वाचले नसणार. बरोबर. तुम्ही स्टार्ट जर केलं, पहिल्या बुकचं नाव माझ्याकडे याचा स्क्रीनशॉट आहे, मी मला तिथून. ओके ओके, एकच मिनिट हा सर, मी इकडनं वाचतो. हे बघा, पहिला आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा, फाईल्समध्ये जा आणि फक्त सर्च करा द पॉवर, किंवा टेलिग्रामवरती सर्च करा द पॉवर ऑफ एवढं जरी टाकलं तुम्ही, तुम्हाला तेच बुक्स आपण अपलोड केलं 4 ते 5 वेळेस दिसेल. पण किती वेळेस तुम्ही ऐकलेलं आहे, मी दर 2-3 महिन्यानंतर ना काही वेळेस परत 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 त्याच गोष्टी टाकत राहतो. द सिक्रेट नावाचं पुस्तक टाकलेलं असेल कितीतरी वेळेस. त्या द सिक्रेट बद्दल पण एकाने स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. तो म्हणे सर मी एक मूवी बघत होतो म्हणे, त्याचा पण स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे, तुम्हाला पुढे वाचणारच मी, त्याच्याबद्दल पुढे सांगणारच आहे मी. ठीक आहे. तो बेसिकली असे भरपूर आहेत, त्याच्यामध्ये तुमची फेमस महाश्वेता आहे, डॉलर बहू आहे, असे भरपूर आहे. तर माझं म्हणणं असं आहे, या मुलाचं बॅकग्राऊंड विचारायचं असं आहे ना की असं कुठेच त्याला कॉन्व्हेंट्स वगैरे फील नाहीये प्रॉपर. त्याशी बोलताना पण तुम्हाला तो ग्रामीण भागातला टच दिसेल त्याच्या बोलण्यातनं. पण त्यांनी 31 बुक्स वाचलेले आणि तर काय लिहिलेलं आहे, बिफोर सिलेक्शन लिहिलं. बरं, मी खालचा स्क्रीनशॉट घेतला नाही. याच्या खाली काय होतं, आफ्टर सिलेक्शन. सिलेक्शन झाल्याच्या अगोदरचे हे काम आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतरचे त्यांनी परत चालू केलेले. म्हणजे असं पण नाही की आता झालं, आता माझं होऊन गेलं, आता मला काय करायची गरज आहे. तर याच्यातून ना कॅरेक्टर दिसून येतं समोरच्याचं, की किती तुम्ही स्वतःची ग्रोथ बघताय आणि किती चांगलं करताय. तर प्लीज बुक्स वाचा. आणि आता ह्या बुक्स मधले जरी तुम्ही वाचले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला असं वाटतं फातिमा मॅडमला विचारा, काही जे पण तुम्हाला सजेस्ट करतायत आपल्या टेलिग्रामवरती आपण बऱ्याच वेळेस टाकत असतो. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही प्रत्येक आठवड्याला एक नवीन पुस्तक पण टाकायला तयार आहे. पण तू भरपूर जणांनी मला मागे कंप्लेंट केली होती, सर तेच पुस्तक टाकताय सर, नवीन टाका. अरे हे रताळे पोर आहेत, काही त्यांच्या डोक्यात घुसत नाही. यांना वाचायला सांगतोय द सिक्रेट, याच्यामुळे की आता ह्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्ह राहणं आणि अभ्यास पण करणे. निगेटिव्ह गोष्टी आहेत नो डाऊट आजूबाजूला आहेत, पण बोलून काय होणार आहे का. फक्त फार तर फार तुमचा आणि माझा थोडासा एफर्ट्स अजून कमी होऊन जाईल निगेटिव्ह ऐकल्यावर. त्यापेक्षा ती निगेटिव्हिटी सोडून आपण होईल तेवढं पॉझिटिव्ह बोलू ना, काय बिघडते. त्याच्यामुळे मी म्हणतोय की त्यामुळे आम्ही ते पुस्तकं रिपीट टाकतोय जे तुम्हाला सध्या कामात येतील. बाकी पाहिजे असेल तुम्ही प्रत्येक वीकला एक नवीन पण टाकल आणि जुने पण परत परत टाकू. बाकी मग फातिमा मॅडम, यस सर यांना विचारा, यस सर पण तुम्हाला खूप भारी भारी सजेस्ट करतील. ठीक आहे. पण त्यांना हे पण सांगा की तुम्ही आतापर्यंत किती वाचलेले, तुमची किती कमांड लँग्वेजवरती. कधी कधी थोडेसे जर दुसऱ्या ऍक्सेंटचे जर तुम्ही घेतले, किंवा ऍक्सेंटचे तर नाही म्हणता इकडे, पण तिकडच्या ऑथरचे जर घेतले तर तुम्हाला कदाचित ते थोडेसे हेवी जात असतील. तर मग तुम्ही थोडी इंडियन ऑथर पासून चालू करा. त्यामुळे मॅडम तुम्हाला भरपूर वेळेस बघा सुधा मूर्ती यांचं सांगतात, जे की वाचायला खूप सोपं जातं, स्टोरी बेस वाचायची मजा येते. क्लिअर. बाकी त्यावर मी जास्त नाही बोलत, पण माझा पॉईंट तुम्हाला कळाला असेल. 31 बुक्स वाचलेल्या मुलांनी, म्हणजे मागच्या लॉकडाऊन पासून मी त्याला बघतोय आणि आता त्याचं बिफोर सिलेक्शन तर त्याच्या नंतर चालू झालेलं आहे. ठीक आहे. बिफोर सिलेक्शन, आफ्टर सिलेक्शन. आणि त्यानेच हा एक मला मेसेज दिला, जो आता मला परत इकडे वाचायला अवघड जाईल तर मी याच्यात वाचतो. ठीक आहे. सेम स्क्रीनशॉट. SSA/non-SSAच्या बऱ्याच स्टुडंटचे कॉल SMS येतात सर, तर ते वीकली टॉक टेलिग्राम सेशन करत नाही. ठीक आहे. DI केसलेट पझल ऑफ द डे चॅनलवरती आहेत सर, पण ते माहीत नाही त्यांना अजून. ठीक आहे. तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं जरी फॉलो केलं, फॉलो नाही करत, नुसतं विचारत बसतात. हा, हे बघा, त्याचा एकदा फ्रस्ट्रेशन पण निघत होतं. तो म्हणतोय की सर तुम्ही जेवढं सांगितलं म्हणजे सर तेवढं ते मुलं फॉलो नाही करत आणि नुसतं विचारत बसतात, हे काय करू, ते काय करू, ही कोणती टेस्ट देऊ, कॉन टेलरची. आणि असं त्यांना विचारलं कॉन टेलरची अॅक्युरेसी येते का, तर 5 ते 6 चुकीच्या असतात म्हणे त्यांच्या. ठीक आहे. मी याच्या पुढचा नंतर वाचतो. याच्याशी ज्यावेळेस याचं जर माझं आणि याचं टेलिग्रामचं कॉन्व्हर्सेशन तुम्ही चेक केलं ना, तर इतक्या वेळेस, आता त्याला फोनवरती तर आम्ही भरपूर वेळेस सांगितलं होतं, पण नंतर काय झालं, त्याला 30 म्हणजे याला पण मी पहिले तेच झापलो होतं बरं का, अॅक्युरेसी पाहिजे. मी माझे प्रिव्हियस चार्ट जर चेक केले तर हा मला स्क्रीनशॉट पाठवायचा, सर ही मॉक टेस्ट आहे, हे आणि हे बघायचो. फक्त मी एवढं बघायचं कॉन टेलरची अॅक्युरेसी आहे का, फक्त एकच रिप्लाय होतो, कॉन टेलर अॅक्युरेसी, कॉन टेलर अॅक्युरेसी. मी माझे लिटरली हे स्क्रीनशॉट काढायचे असं कॉन्व्हर्सेशन चेक केलं. इतक्या वेळेस त्याला मी सेम कमेंट टाकलेली की कॉन टेलरची अॅक्युरेसी अनुभव, आणि यू वॉन्ट बिलीव्ह त्याच्या नंतर खूप भारी अॅक्युरेसी आली होती. म्हणजे त्याला ती इतकी बंबार्डिंग केली, इतकी हॅमरिंग केली, भाई ते पाहिजेच आहे तुला. जसं द सिक्रेटचं आम्ही खूप बंबार्डिंग करतोय, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडचं करतोय की नाही, हे कामाचं आहे तुमच्या, बुक्स वाचा. तसं एक लिमिट नंतर ती बंबार्डिंग परत करावीच लागणार जोपर्यंत तुमच्या डोक्यात घुसत नाही. त्याच्यामुळे यांनी पण तेच सांगितलं की बघा 5 ते 6 चुकता म्हणे सर. मग कोणत्या तोंडाने तुम्ही यार तो अनालिसिसचा एक व्हिडिओ प्लीज बघा. दरवेळेस त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, आणि हा व्हिडिओ संपताना सगळ्यात शेवटचे 10 सेकंद बघायचे. तिथं येऊन जातं डायरेक्ट लिंक, त्याच्यावर क्लिक केलं तरी होतं. तरी पोरं पर्सनली मेसेज करतात, सर लिंक कुठे आहे अनालिसिसच्या व्हिडिओची, कमॉन यार. ठीक आहे. त्या अशा पोरांसाठी आम्ही
कशामध्ये? कमेंट्समध्येही टाकू, डिस्क्रिप्शनमध्येही टाकू आणि सगळ्यात शेवटी टाकून देऊ. तुम्हाला तेवढे नसेल कळत तर व्हिडिओचे शेवटचे 10 सेकंद बघायचे. शेवटच्या 10 सेकंदामध्ये मी एका साईडला निघून जाईल, हे आता वैभव सरांनी केलंय काहीतरी, आणि इथं बरोबर खाली दिसून जाईल सगळ्यात शेवटी. ठीक आहे? हा, ओके ओके, काम चालू सर तरी सर. बरं ठीक आहे, मग आम्ही सगळ्यात खाली टाकून देऊ, किंवा मग वरती एक तुम्हाला हे येऊन जाईल काय, आय बटन येऊन जाईल, त्या आय बटनवर क्लिक करा. पण तेवढा अनालिसिसचा व्हिडिओ बघा, त्याच्यात पण ना तुम्हाला अॅक्युरसीचा इम्पॉर्टन्स सांगितलेला आहे. मी परत परत सांगतोय, आजच्या व्हिडिओमधल्या एकूण एक गोष्टी तुम्हाला माहिती का, पहिले ते टिक करा की हो सर मला माहिती आहे, आणि माहिती असतील तर फॉलो होत आहे का. तसं याच्या बोलण्यातनं कळालं 5 ते 6 एकही चुकायला नको. खरंच तुम्ही तुमच्या हे चेक करा. आणि तुम्ही जर म्हणत असाल नाही सर असं कसं काय एक एक तर चुकतोच, तुम्हाला मी असे भरपूर एक्झाम्पल दाखवतो त्या पोरांचे नाही चुकत, आणि ते आज सिलेक्ट झालेले आहेत. क्लिअर? तर एवढं तुम्ही मनाला ठरवून घ्या यार, तेवढं झालं पाहिजे. विकली टॉकमध्ये जेवढं सांगितलं तेवढं जरी नीट केलं सर, आरामात सिलेक्शन होतं सर. आमच्या ग्रुपनी तेच केलंय सर, आणि आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांच्या ग्रुपमधल्या लिटरली फक्त एकाचं नव्हतं झालेलं. ज्याचं मी तुम्हाला मागच्या विकली टॉकला बोललो पण होतो. म्हटलं त्याने 8 मार्चला मला मेसेज केला होता सर मी पार्ट टाइम जॉब करू का, आणि त्याच्याच नंतर 1 एप्रिलला लगेच रिझल्ट येऊन गेला. तर इतकं भारी झालं होतं. फक्त तो 1% बाकी होता आणि त्याचं सिलेक्शन झालं. परत ते नाव नको सांगायला म्हणून मी सांगत नाही, अदरवाईज त्याचा अख्खा ग्रुप सिलेक्ट झाला. आणि लॉकडाऊन पासून फक्त एवढ्या व्यवस्थित गोष्टी फॉलो करतायत ते. त्यामुळे मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला पाहिजे असेल त्याशी बोलायचं असेल तर मला नंतर कॉन्टॅक्ट करा. फक्त कमेंट्समध्ये नका टाकू, मला पर्सनली विचारा. ठीक आहे? कमेंट्समध्ये आम्ही त्यांचे नंबर्स नाही शेअर करणार. तेवढं सांगा सर, विकली टॉकमध्ये SSAच्या स्टुडंटला बेनिफिट घ्यायला, आणि बाकी पण जे विकली टॉक फॉलो करतात. क्लिअर? हा पॉईंट समजला? डन सर. आता पुढे जाऊ. याच्याशी कनेक्टेडच वाटतं ना पुढचा पण. हां, आता हा एका स्टुडंटचा होता, हा पण सिलेक्ट झालेला आहे, पण तेच ते नाव वगैरे नको रिव्हील करायला म्हणून मी हे कट केलं. त्याचं म्हणणं काय, पहिले मी इकडचं वाचतो. ठीक आहे? हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतोय तो इथून चालू करतोय मी. ठीक आहे? तुमच्या विकली टॉक पहिले आमचं एक जस्ट कॉन्व्हर्सेशन होतं नॉर्मल, मग त्यांनी इथून चालू केलं की विकली टॉकमुळे मला खूप फायदा झाला सर, अभ्यासाच्या टचमध्ये राहिलो मी. ठीक आहे? मग मी जी कमेंट केली आहोत ती वाचतो. बाकी पोरांनी पण ते फॉलो करायला पाहिजे. बाकी स्टुडंटला सांगतो मी नेक्स्ट विकली टॉकमध्ये. त्यांनी सांगितलं, आणि सर क्वालिटी क्वेश्चन्स भेटतात मुलांच्या डाऊट्समुळे. ठीक आहे? जे टेलिग्राम लाईव्ह असतं ते जेवढं ग्रुप स्टार्ट झाला ना सर, जेव्हा ग्रुप स्टार्ट झाला ना त्या डेट्सला जाऊन टॉपिक वाईज क्वेश्चन असतात ना ते बघायचो सर मी. आणि प्रत्येक वेळेस अप्रोच फॉर पर्टिक्युलर क्वेश्चन, थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे तेवढा हँडल करा, कारण रात्री चॅटिंग करतो आम्ही, खूप पटापट चाललो होतं आमचं बोलणं. आणि लाईव्ह नंतर बघायचो मी. एप्रिल 2020 टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत. हा, आता ज्यांना कळालं त्यांना सांगतो मी. 1 एप्रिल 2020ला टेलिग्राम लाईव्ह सेशन चालू केलं होतं, आणि त्यावेळेस 3-4 महिने तर मी स्वतःच घेत होतो. आता ओम सर, अजित, सुजित सर घेतात. त्यावेळी आम्ही काय करायचो, म्हणजे तुम्ही जर आता जरी ती चॅट बघितली ना, तुम्हाला एप्रिल 2001 पासून सगळे क्वेश्चन्स भेटतील. आणि त्यात आपण टॉपिक वाईज पण घ्यायचो की एक दिवस AGS, एक दिवस पार्टनरशिप. तर त्याचं काय म्हणणं आहे की मला लाईव्ह तर पॉसिबल नव्हतं, पण मी मागे जायचो, एक क्वेश्चन परत सॉल्व्ह करायचो. आणि तिथं कसं असतं, एका क्वेश्चनचे 4-5 अप्रोच भेटतात तुम्हाला, त्यातले 2-3 तरी डिफरंट असतात, बाकी अजून काही ना काही डोकं लावलेलं असतं. आणि त्यावेळेस आम्ही उरलेले अप्रोच डिलीट मारायचो. त्यावेळेस रूलच होता की टॉप 3. आता पण सरांनी लाईव्ह सेशनला भरपूर काही त्यात ऍड केलेलं आहे टेलिग्रामला. अरे यार, लाईव्ह सेशनची सर नोट टाकायची राहिली बरं का. ती एक नोट मला आठवण द्या, आपण कुठेतरी ऍड करू ते इम्पॉर्टंट सेशनच्या वेळेस लाईव्ह सेशनचं ऍड करू. तर त्याचं म्हणणं काय आहे की ते लाईव्ह सेशनचे एकूण एक क्वेश्चन जर बघितले सर, त्यातनं भरपूर काही शिकायला भेटतं. त्यामुळे जे पण मुलं लाईव्ह सेशन करताय टेलिग्रामचं, कसं करायचं ते मी लाईव्ह सेशनच्या पुढे एक नोट येईल, त्याच्यामध्ये सगळं सांगतो कसं जॉईन करायचं, काय जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे? तर तो एक पॉईंट समजून घ्या यार. तेवढं तुमच्या डेडिकेशन पाहिजे. आता तुमच्यापैकी भरपूर जण म्हणतील आम्ही लाईव्ह सेशन करतो. मला एक सांगा, त्या लाईव्ह सेशन मधला एकूण एक क्वेश्चन तुम्हाला येतो का? मी म्हणत नाही राईट त्याच मोमेंटला आला पाहिजे. त्या मोमेंटला नाही येणार, कदाचित 10 पैकी 2च येतील, 3च येतील. ठीक आहे ना, काही हरकत नाही. मी म्हणतो एक पण येत नाही, जाऊ दे, सोडून द्या. पण नंतर इमानदारीने ते 10चे 10 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, त्या टाईपचा जर परत एखादा क्वेश्चन परत आला ॲज इट इज, तर यार मग लाज वाटली पाहिजे, मग ते जमायला पाहिजे. जर तुम्हाला वेगळा आला ना तर मग काही नका लाज वाटू ना. जसं इंग्लिशची वोकॅब आहे, एखादी इंग्लिशची वोकॅबचा वर्ड आहे जो तुम्हाला पेपरमध्ये माहितच नाहीये, तर काय टेन्शन घ्यायचं. माहितच नाही तर काय टेन्शन घ्यायचं. पण जर समजा सिनिकल वर्ड आहे, स्केप्टिकल वर्ड आहे, जो ऑलरेडी झालेला आहे आणि यार तरी आठवत नाहीये, मग आपल्याला लाज वाटली पाहिजे की नाही. तर ती गोष्ट माझं म्हणणे झालेली असेल तर तुम्हाला जमायला पाहिजे. म्हणून तुम्ही क्वांट लाईव्ह सेशन करताय ना, त्यातलं एकूण एक क्वेश्चन बघा ना. त्यात इतके अप्रोचेस, जे बँकेत सिलेक्ट झालेली मुलं आहेत ना, त्यांनी पण त्यावेळेस ते सेशन्स केले होते, ते नंतर बघायचे, कारण त्यांना बँकेत असल्यामुळे बघायला चान्स नव्हता भेटत. पण त्याच्यामुळे पण त्यांचे पुढचे रिझल्ट आलेले. तर ते म्हणायचे सर ते खूप युजफुल आहे आणि एकदम लिमिटेड आहे, कामाचे, बाकी फापट पसारा नाही, बाकी जरी कामा गप्पा टप्पा नाही, तर तेवढं करा. ठीक आहे? मी हे पुढे कंटिन्यू करतो. भारी मस्त मेहनत घेतली तू त्याच्यावरती, हे पण सांगतोय मुलांना. हो ना, आठवते मला, मिस सेशन घ्यायचं, मी असं रिप्लाय दिला. आता हे पुढचं त्याचं म्हणणं आहे,
लाईव्ह तर नाही जमायचं सर मला, जास्त टाइम भेटत नसायचा. आता हे गावाकडे असल्यामुळे जसा टाइम त्याला भेटेल तसं तो करत होता. भारी नाही, हे इम्पॉर्टंट आहे. गावाकडे असल्यामुळे खूप स्टुडंट्सला नेटवर्कचा इश्यू असतो, ते पण अशीच कंप्लेंट करतात, त्यांना पण हे सांगतात. तर भरपूर आमची कंप्लेंट असते की सर मी आन्सर देईपर्यंत लेट होऊन जातं, मग सर डिलीट मारतात. ठीक आहे ना भाऊ, तुम्ही बाकीच्या त्यातनं काय पॉझिटिव्ह निघते तेवढं बघा, निगेटिव्हिटी नका सांग मला, फक्त जे काय असेल ठीक आहे. पण मी मुलांचा टाइम बघायचा, हा सगळ्यात महत्वाचा. आणि किती मिनिटमध्ये आन्सर केलंय. आता त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा काय असतो, तुम्ही जरी रेकॉर्डेड बघताय तुम्हाला ते टाइम तर कळतो की यार 10:15 सरांनी हा क्वेश्चन टाकला, 10:17 याचा आन्सर आलं 2 मिनिटांमध्ये. आणि बघ त्यांचा अप्रोच काय काय होता, पझलचं तसंच असतं, लॉजिकचं मॅथ्सचं तसंच असतं. तर याचा फायदा करून घ्या. आता याचं एवढं डेडिकेशन आहे की यांनी एक 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 बारीक बारीक गोष्ट बघितली, यांना टाइम किती लागतो, यांचा अप्रोच काय आहे, किती वाजता क्वेश्चन पडला. एवढं जर डेडिकेशन असेल तर आरामात सिलेक्शन मिळणार. पण मग एवढं डेडिकेशन आहे का तुमच्यामध्ये, स्वतःच्या मनाला विचारा बरं का जरा. ह्या गोष्टी मला वाटतं मुलांनी फॉलो केल्या पाहिजे. म्हणून मी आजच्या विकली टॉकला बाकी काही प्लान बिन सांगायच्या आधी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवले की तुम्ही एकतर पॉझिटिव्ह इंटेंट ठेवा. पुढचे काही दिवस आता असेच असणार आहे जसे मागच्या वर्षी होते. त्याच्यामुळे प्लीज कृपा करून तुम्ही पॉझिटिव्ह विचार, आणि पहिला हा विचार करा की आपल्याला या गोष्टी माहिती का, जर माहिती असतील तर आपल्या फॉलो होत आहे का. कारण लास्ट इयरचे जर 1 वर्षापूर्वीचे युट्यूबवरचे विकली टॉक तुम्ही बघितले ना, तर त्याच्यातही आम्ही हेच सांगायचो की काही दिवसानंतर एक्झामचा सीझन स्टार्ट होईल आणि झाला स्टार्ट की दन 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 एक्झाम होतील. आणि मला तर वाटतं यावर्षी पण तसंच होणार आहे. कारण पुढचं IBPS पूर्ण कॅलेंडर मांडलेलं आहे, जे की त्या दिवशीच एक्झाम होते, त्यांचं कधी चेंज होत नाही. राहिला प्रश्न फक्त आता SBIचा. तर SBIची तुम्ही वाट नका बघू की यार कधी SBIची एक्झाम येईल. आणि जर का तसं झालं ना तर परत सगळे लाईनीत पेपर येतील आणि परत बोंब मारणार आपण, सर मागचं तर वर्ष गेलंच लॉकडाऊनमध्ये टाइमपास करत, ह्यावेळेस नाही गडबड झाली पाहिजे. आणि जे जे तुमचे वीक पॉईंट आहे ना पहिले त्याच्यावरती पण फोकस करा. बरं आता पुढे स्टडी प्लॅनवरती जाऊच आपण. हा पॉईंट तर क्लिअर झाला स्क्रीनशॉटचा, ठीक आहे सर. पुढचा पॉईंट काय आहे, हा GIC ECGCचा पॉईंट आहे बघा, तो मी लवकर आवरतो, तो 1च मिनिटाचा आहे. GIC बद्दल काही जणांचे मेसेज होते की सर त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग सांगा. ते बघा GICचं कसं आहे ना, त्याच्यामध्ये जे हायर रिझनिंग आहे बरोबर, क्रिटिकल रिझनिंग, त्याचे सरांनी 2 ते 3 व्हिडिओ पब्लिक करून टाकलेले आहेत आता, जे की बॅचमध्ये सरांनी घेतलं होतं क्रिटिकल रिझनिंग. बट जस्ट बिकॉज मुलांची एक्झाम आहे, मुलांना भरपूर काही डाऊट्स विचारतात, त्यामुळे सरांनी तेवढं मोठं डिसिजन घेतलेलं आहे. तर तुम्ही युट्यूबवरती ते 2-3 सेशन, त्याचे लिंक पण आपण कालच टेलिग्रामवरती टाकलेल्या, सगळ्या ग्रुप्समध्ये पण टाकल्या आणि मेन चॅनलवरती पण टाकल्या. तर ते क्रिटिकल रिझनिंगचे सेशन्स बघा, त्याच्याने फायदा होईल. दुसरं सर मग क्रिटिकल रिझनिंगसाठी दुसरी काय प्रॅक्टिस करावी, त्यात सरांनी सगळं सांगितलं असेल कसं करायचं. बट स्टील मी एक ॲडिशनल सांगतो माझ्या साईडनी, क्रिटिकल रिझनिंगची 1-2 नोट्स आजच्या या विकली टॉकच्या नंतर मी टेलिग्रामवर टाकतो. त्याच्यात त्याच्यात काय करायचं, तुमचा 3-4 जणांचा ग्रुप बनवायचा. आता मला GIC बद्दल खूप जणांनी विचारलं, पण त्यात मला आदित्यचं आठवतंय, मला आदित्यने पण विचारलं होतं. आय गेस 3rd ऑनलाईन बॅचचा स्टुडंट आहे तो. तर 3-4 जणांचा ग्रुप बनवायचा आणि त्यात रोज फक्त 10 क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन डिस्कस करायचे. 10. मग तुम्ही 10 अजम्पशन्स घ्या, 10 कन्क्लुजन घ्या, 10 स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन घ्या, किंवा काय अजून असेल नसेल ते, कोणतं स्टेटमेंट स्ट्रॉंग आहे, कोणतं वीक आहे, कुठला पण टाईप घ्या. आणि त्याच्यावरती फक्त 10 क्वेश्चनला चांगला अनालिसिस करायचा. असं नाही की फक्त याचा आन्सर काय होतं, ओनली वन स्ट्रॉंग होतं का, चला ठीक आहे झालं, असं नाही. त्याच्यात डिस्कस करायचं, भाऊ तू कोणता पॉईंट लावला, मी कोणता लावला. आता आम्ही पण असं बऱ्याच वेळेस करायचो आणि असेच आपले भरपूर जुने स्टुडंट पण करायचे. याच्याने प्रत्येकाची थॉट प्रोसेस कळते. आणि कसं आहे, हे क्रिटिकल रिझनिंगमध्ये ना जनरल पब्लिकचा पण विचार करावा लागतो. तुम्ही इमोशनल होऊन तुमच्या ह्याच्याने डिसिजन नाही घेऊ शकत की मला वाटतं स्ट्रॉंगर आहे, हे काही कामाचं नाही डिसिजन, असं नाही चालत. जनरल पब्लिक काय विचार करेल. त्याच्यामुळे मी म्हणतो या 4-5 जणांशी डिस्कस केलं ना तर प्रत्येकाचे व्ह्यूज कळतात, त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूजमुळे ना तुम्हाला पुढे फायदा होतो. सो जे पण GIC साठी प्रिपेअर करतायत त्यांनी 10 क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन डिस्कस करा. 10 क्वेश्चन देऊन टाका, प्रत्येकाने आपलं डोकं लावा म्हणा, आन्सर की चेक करा आणि मग कॉन्फरन्स कॉलवर यायचं फक्त डिस्कस करायचं. याच्याने खूप जास्त फायदा होईल. तर क्रिटिकल रिझनिंग एक तर तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यामध्ये जे लॉजिक आहे आपलं त्याचं ओके, त्याच्यात काही असं वेगळं नाही, आपलं नॉर्मल लॉजिक आहे जे सरांनी तुम्हाला घेतलेले, जे लाईव्ह सेशनमध्ये चालतं ते सगळं चालतं. इंग्लिशचं वोकॅबवरती जास्ती भर असणार आहे, त्याच्यामध्ये ग्रामरवरती असणार आहे, असं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे GICच्या याच्यामध्ये. तर GIC साठी काय करा, मॅडमचे 25 गोल्डन रूल्स आहे. ज्यांनी पण RBI ऑफिस अटेंडंटचा पेपर दिला आता, ते भरपूर नवीन मुलं होते, ज्युनियर मुलं होते, बट त्या सगळ्यांनी एवढी तारीफ केली म्हणे, सर मॅडमच्या 25 गोल्डन रूलच्या बाहेर काहीच नव्हतं म्हणे, तेवढं जर करून गेले तर फायदा होईल. तर ते मॅडमचे 25 गोल्डन रूल ज्या बॅचमध्ये मॅमनी जसं घेतलेले तेवढं तुम्ही रिवाईज करा. 3rd ऑनलाईन बॅचवाल्यांनी विचारलं तर मला डाऊट म्हणजे त्याच्याकडे तर असेलच, तर तेवढं करा. म्हणजे त्यांनी इंग्लिशचा तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल आणि अपकमिंग एक्झामला पण फायदा होईल. सर मॅथ्सचं त्यात न्यूमेरिकल ॲबिलिटी लिहिलेली आहे आणि 15 क्वेश्चन दिलेले आणि कम्प्युटर लिटरसी दिलेले. आता कम्प्युटरबद्दल किती विचारतील नाही विचारतील डाऊट आहे, कारण की ज्यावेळेस इकडे कम्प्युटरचं कनेक्शन असतं ना आपल्या बँकिंगच्या एक्झाम्सला, कशामध्ये लॉजिकमध्ये कधी कधी कम्प्युटर शब्द वापरतात, तर तिथं इनपुट आउटपुट विचारतात ते फक्त, त्याला ते कम्प्युटरची लँग्वेज म्हणतात. बाकी तर कम्प्युटर हा ॲज अ सब्जेक्ट RRB मध्ये असतो. इथं तसं नाही राहणार असं वाटतं, कारण इन 15 क्वेश्चन आहे त्यात, मग कदाचित विचारतील नाही विचारतील डाऊट आहे, किंवा मग असा काहीतरी थोडासा एक लॉजिकल क्वेश्चन देतील ते. बाकी मला नाही वाटत आहे की, म्हणजे जसं MPSC साईडला विचारतं ना, कदाचित विचारलं तर विचारू शकता, पण त्याचा काही अभ्यास करू नका तुम्ही, त्यात वेळ नका वाया घालवू. मग सर मॅथ्समध्ये काय राहील त्याचं म्हणणं, तर सर कोणते टॉपिक्स राहील, त्याने अशी पण एक कमेंट केली होती.
तर मला तरी वाटतं न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हटलं की त्याच्यामध्ये DI येत नाही, त्याच्यानंतर डेटा सफिशियन्सी येत नाही. जे आपलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतं त्यामध्ये DI, डेटा सफिशियन्सी किंवा मग त्याच्यामध्ये अजून प्रोबॅबिलिटी असे टॉपिक्स असतात. मग इकडे न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये आपलं नॉर्मल बेसिक, प्रॉफिट लॉस वगैरे हे सगळे आपले टॉपिक्स, ठीक आहे, अरिथमेटिकचे नॉर्मल. प्रोबॅबिलिटी येणार, डेटा सफिशियन्सी येणार आणि DI पण येणार. असं न्यूमेरिकल ॲबिलिटीचं जर तुम्ही लॉजिक हे बघितलं, न्यूमेरिकल ॲबिलिटी मला डिफरन्स तो असा असतो, ठीक आहे. सो मला तरी वाटतं आदित्य, जे नॉर्मल आपल्याला बेसिक येतं, DI येतं, केसलेट येतं आणि नॉर्मल गोष्टी, सॉरी, तर DI केसलेट तर तुला बाकीच्या एक्झामला फायदाच आहेत, पण बेसिक आणि वर्ड प्रॉब्लेम एवढं जरी केलं, 15 क्वेश्चन्स आहे ना, मला वाटतं 4-5 मार्क्सचं बेसिक आणि बाकीचे वर्ड प्रॉब्लेम देतील ते 1 लाइनर 2 लाइनर सिम्पल, ठीक आहे. तर बाकी आता डिपेंड करतं की जर पेपरची लेवल जास्त असली तर थोडेसे 2 लाइनर 3 लाइनर राहतील, ते 1 लाइनर नाही राहणार, आणि लेवल जास्त असले तर इकडे पण थोडंसं विचारतील. पण मला असं वाटतं आदित्य, तू फक्त आदित्य आणि आदित्य सारखे जेवढे पण आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे त्यांना, असं एका एक्झामच्या मागे ना जास्त अटॅक नका करू, ठीक आहे. तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन आहे ना ते प्रॉपर एका आपल्या प्रोसेसने चालू ठेवा, की आपल्याला असं प्रिपरेशन करायचं आहे पुढच्या पूर्ण याच्यासाठी. एका एक्झामच्या मागे गेलं ना तर एक एक्स्ट्रा प्रेशर पण बिल्ड होतं आणि बाकी आपला रिदम तुटून जातो पूर्ण. ज्यावेळेस परत आपल्याला पुढच्या एक्झामचं प्रिपेअर करायचं असतं, असं वाटतं यार मी याच्यासाठी इतके केलं होतं पण असं झालं, मग गडबड झाली. आपला एक पाथ चालू ठेवा, त्याच्या मध्ये ज्या ज्या एक्झाम्स येतील त्या मध्ये द्यायच्या. फार तर फार एक्झामच्या आठवडाभर अगोदर त्याच्यासाठी काही स्पेशली काही वेगळं प्रिपेअर करायचं असेल तर करू शकता. बाकी मला वाटतं तर याने जो डाऊट विचारला असेल न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये काय येईल, तर माझं तेच म्हणणं आहे की असं नको करू, कारण त्या चक्करमध्ये काय होईल, आता मी जर त्यात म्हटलं की न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये DI येत नाही, डेटा सफिशियन्सी येत नाही, तर मग काय गडबड होऊन जाईल. ते येत नाही म्हणजे असं डेफिनेशन दिलं जाते बरं का, पण बऱ्याच ठिकाणी ते विचारतात पण, ठीक आहे. पण माझं म्हणणं त्याच्यामुळे त्याचा तो टच निघून जाईल ना पुढच्या दिवसांसाठी. तर नॉर्मल आपलं रेग्युलर प्रिपरेशन कर. मी पुढे प्लॅन सांगणारच प्री आणि मेन्सचा, त्याच्यात कोणत्या कॅटेगरीत येतो तू तेवढं बघून घे आणि त्या हिशोबाने चालू कर, ठीक आहे. ओके, पुढे जाऊ आपण. ठीक आहे, एकच मिनिट. हा, याच्यात काय होतं अजून ECGCचं होतं. ECGCचं एवढंच आहे फक्त की जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी ECGC मध्ये वर्किंग असेल ना, तर त्याचा फक्त कॉन्टॅक्ट नंबर मला शेअर करा. काही जणांना त्यांच्यासोबत बोलायचे, पण आपल्या स्टुडंट थ्रू माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये कोणी नाही आहे. स्टुडंट थ्रू पण म्हणजे कनेक्शन नाही भेटू लागले. प्रत्येक जणांचे काही ना काही इश्यूज चालू आहे कोरोनामुळे म्हणा, तर माझंही कम्युनिकेशन नाही होतं त्याच्यामध्ये. तर ECGCचा जर कोणाकडे कॉन्टॅक्ट असेल तर त्यांनीच शेअर करा, म्हणजे मला बाकीच्यांपर्यंत पोहोचवता येईल त्याच्यातनं इन्फॉर्मेशन. आणि UPSC EPFOचा पेपर आहे बघा 9 तारखेला. आपल्याच एका स्टुडंटचा आहे, त्याचं म्हणणं आहे सर 9 तारखेला पेपर आहे. कुठे एक्झॅक्टली, एकच मिनिट. त्याचं म्हणणं आहे की ट्रॅव्हलिंगसाठी जर कोणी असेल सोबत, वाशी मुंबई, ठीक आहे, 9 तारखेला आहे. कोणी असेल तर कॉन्टॅक्ट करा, मग मी तुम्हाला सतीशचा कॉन्टॅक्ट देतो, म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला ट्रॅव्हलिंगला वगैरे जायला काय असेल नसेल ते गाडी करून जाता येईल, ठीक आहे. आता पुढे जाऊ सर. आता प्री एक्झाम शेड्यूल आणि मेन एक्झाम शेड्यूल आहे ना, तर त्या प्री आणि मेन एक्झामच्या शेड्यूलच्या मध्ये अजून एक पॉईंट तुम्ही ऍड करून घ्या, प्री प्लस मेन्स. म्हणजे आपण 3 टाईप बोलणार आहे, प्री प्लस मेन्स आणि मेन्स, ठीक आहे. त्यातला आता पहिले मी प्री चालू करतोय. ओके, प्री एक्झामचं शेड्यूलचं बघू आपण. प्री एक्झामचं शेड्यूल स्टार्ट करण्याअगोदर माझं परत एकदा तेच म्हणणं, ज्यांनी हे ऐकलं नसेल, मी जेवढे पॉईंट सांगणार आहे नीट नोट करा की आपल्याला हे सगळे पॉईंट्स माहिती होते का. जर माहिती असतील तर थोडीशी लाज वाटू द्या की हे पॉईंट्स इतके दिवस आपण का नाही फॉलो केले. त्याच्यामुळे मी परत रिपीट करणार आहे आणि एकदम मुद्देसूद कामाचंच सांगणार आहे फक्त तुम्हाला, ठीक आहे. हे बघा, प्रीसाठी सगळ्यात पहिलं तर तुम्ही SBIचा वेट नका करू. जे पण मुलं SBIसाठी थांबले की SBI आल्यानंतर मी प्रीचा अभ्यास करायला, मूर्खपणा करू नका, कारण ते कधी पण येऊ शकतं. तुम्ही तुमचं प्रोसेस चालू ठेवा, ठीक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं कॉन्टचं तुम्ही 1 तास बेसिक आणि 1 तास DI एवढं चालू ठेवायचं रोज कंपल्सरी. आता तुम्ही म्हणतील सर मला माहिती होतं हे तर तुम्ही आधी पण सांगितलं होतं, मी तेच सांगतोय, माझा पॉईंट नीट आहे का. तुम्हाला माहिती होतं ना, चला पहिला तुमचा बॉक्स टिक झाला. दुसरा पॉईंट, जर माहिती होता तर तुम्ही रोज इमानदारीने 1-1 तास बेसिक आणि 1-1 तास DI केले का, स्वतःच्या मनाला विचारा. बेसिकमध्ये काय फक्त सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे का, नंबर सिरीज नाही घेतलं का. बेसिकमध्ये काय झालं मग, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन. एक दिवस नंबर सिरीज कंपॅरिझन करा, दुसऱ्या दिवशी रॉंग नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन करा, असं चालू ठेवा ना. हे सगळं सांगितलेलं ना, करताय का तेवढं बघा. एक मस्त असं शेड्यूल क्रॅकर बनवा. एक पॉईंट्स लिहून घ्या की मला आज 1 तास बेसिक, 1 तास DI करायचं आहे, मॅथ्सचं 2 तास, लॉजिकमध्ये काय करायचंय 1 तास पझल्स आणि 1 तास कोणता पण टॉपिक करायचा आहे. सर पण मला जमतं ते, मग स्टॉपवॉच लावून करा. स्टॉपवॉच लावून करताय का तेवढं बघा. इंग्लिशमध्ये 2 ते 3 तास मॅडमने जे सांगितलं ते असं लिहून घ्या आणि रोज सकाळी उठल्यापासून फक्त चेक करायचं, हे झालं का टिक, हे झालं का टिक. ह्याच्याने काय होईल, तुम्ही त्यात एंगेज राहणार, पटापटा होईल. जर तुमचं डिसाइडेडच नाही आज काय करायचं, मूड आल्यानंतर बघू काय करायचंय, मग तो दिवस कधी स्टार्ट होतो कधी संपतो, कधी IPLची पहिला बॉल स्टार्ट होतो मॅचचा आणि कधी शेवटचा बॉल संपतो समजत बी नाही. आपण ते एक्स्ट्रा इनिंगला बी उठत नाही तिथून, असं होऊन जातं. तर हे सगळं टाइम टू टाइम ठेवा. सर आम्हाला IPL बघूच का आम्ही वगैरे, मी म्हणत नाही नका बघू म्हणून, पण मी म्हणतोय आपल्याकडे एक निलेश म्हणून होता, IPLचं ते एवढं फॅन असायचं ते की मला सर धोनीची मॅच पूर्णच बघायची. ते सकाळी 4ला उठून मरमर अभ्यास करून घ्यायचं आणि मग एकदम निर्लज्जपणे 7 ते 11 मस्त मॅच बघत आहे. मी म्हणतो ठीक आहे बाबा, जर तुम्हाला माहिती तुम्हाला मॅच बघायची, तुम्हाला मॅचचा फार कीड आहे,
तर दिवसभर तेवढा युटिलाइज करा. इतकं भारी सॅटिस्फॅक्शन राहील की यार अभ्यास पण झालाय, मॅच पण बघतोय. पण दिवसभरात काय अभ्यास केला आणि निर्लज्जपणे तोंड घेऊन बसू लागले मॅच समोर, इतकी लाज वाटते ना यार. अभ्यास बी केला आणि ती मॅच बघण्यात इंटरेस्ट बी राहत नाही, कारण स्वतःलाच मन खातं आपलं की यार आपण अभ्यास पण नाही केला. तर ह्या गोष्टी करा प्लीज. म्हणून म्हणतो स्केड्यूल क्रॅकर बनवा, तेवढं फॉलो करा फक्त. ठीक आहे. तर काय काय होतं आपलं, 1 तास बेसिक, 1 तास DI मध्ये ऑब्लिक केसलेट, मग लॉजिकमध्ये 1 तास पझल्स, 1 तास कोणता पण टॉपिक. सोमवारी एक टॉपिक घ्या, मंगळवारी एक घ्या, बुधवारी एक घ्या, म्हणजे पूर्ण आठवड्याभरात तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. या आठवड्यात तरी एवढं करा. इंग्लिशचे 2 ते 3 तास ते फाते मॅडम सांगतील. फाते मॅडम आजपासून जॉईन झालेलं आहे, तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. जीकेचं मला असं वाटतंय, जीकेचं 1.5 ते 2 तास पोरांनी केलं पाहिजे. काय 30 ते 40 मिनिटं तुम्ही 1.5च्या स्पीडने बँकर्स अड्डाचा व्हिडिओ बघू शकता. 30 ते 40 मिनिटं तुमची जे एखादी PDF किंवा नोट्स त्या दिवशीची, जसं अफेअर्स क्लाउडचं येतं एक आर्टिकल, ते डिटेलमध्ये वाचून त्यातनं काही इम्पॉर्टंट पॉईंट नोट करू शकता. 30 मिनिटं ते 30 मिनिटं हे, आणि 30 ते 40 मिनिटं तुम्ही डिस्कशन करा त्याच्यावरती, जे पण वाचलेले ते. असं मला वाटतं की 1.5 ते 2 तास तरी मुलं जीकेला द्यायला पाहिजे मुलांनी. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी मॉक टेस्ट, 1 तासाची मॉक टेस्ट आणि 2 तासाचं मस्त ॲनालिसिसचा व्हिडिओ लेक्चरच्या शेवटी पण भेटेल, डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, कमेंट्समध्ये पण भेटेल. तेवढा आठवणीने बघा. त्या व्हिडिओला खरंच मला वाटतं नीट बघितलं ना तर तुम्हाला कळेल की कसं ॲनालिसिस करायला पाहिजे. तेवढं कंपल्सरी बघा. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक टाकून देऊ. ठीक आहे. काय झालं, मी आता एकदा परत रिपीट करतो किती वेळ झालाय बघा. कॉन्ट 2 तास, लॉजिक 2 तास, इंग्लिश 2 ते 3 तास, जीके 1 ते 2 तास, मॉक टेस्ट प्लस ॲनालिसिस 3 तास, असे टोटल तुमचे 10 ते 12 तास आहे. सकाळी 7ला जरी तुम्ही प्लॅनिंग चालू केली, रात्री 11 पर्यंत म्हटले, तर टोटल 12 आणि 4 16 तास होता. त्या 16 तासातला 1 तास ब्रेकफास्ट, 1 तास लंच, 1 तास डिनर, 1 तास टाइमपास ठेवून द्या बाजूला, तरी 12 तास उरता. होता आरामात 11 तास उरता. बरोबर होतं आणि हे झालंच पाहिजे. आता ना या आठवड्यात मी असं म्हणणार नाही की याच्यातनं जेवढं होईल तेवढं करा तुमच्या हिशोबाने, नाही, जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. ठीक आहे. आता इथे इथे एक पॉईंट ऍड करायचा आहे मला. आता इथून पुढे प्री आणि मेन्सचा पॉईंट चालू होईल, बट प्री आणि मेन्सच्या पॉईंटच्या अगोदर कोविडवाल्यांसाठी किंवा ब्रेक पडल्यासाठी सर इथे एक पॉईंट ऍड करू शकता तुम्ही, ज्यांचा ब्रेक पडलेला आहे बाबा. आता काही जण म्हणतील सर आमचा तर ब्रेक पडलेला आहे, किंवा आमच्या घरी सध्या अशी सिच्युएशन आहे की मी दिवसभरातले एवढे 10 12 तास देऊ नाही शकत, माझ्याकडे 4-5 तास आहे, किंवा माझ्याकडे अजून थोडा कमी वेळ आहे. त्या मुलांनी नीट ऐकाय. मग तुम्ही भले प्रीचं प्रिपरेशन करत असो, किंवा प्री आणि मेन्सचं करत असो, किंवा मेन्सचं करत असो, जे काय असेल ते, ज्या ज्या मुलांचा ब्रेक पडलेला आहे, तुम्ही सध्या जॉब करताय किंवा घरची सिच्युएशन अशी आहे, तुम्हाला हॉस्पिटलच्या चक्कर मारावं लागतंय, जे काय तुमच्याकडे रिझन आहे आणि जेन्युइन रिझन, मी त्याच्याबद्दल काहीच नाही, पूर्ण रिस्पेक्ट करतो, तर तसं काय असेल ना, माझं तुम्हाला एक सजेशन आहे. मी आता कॉन्फरन्सवरती तेच सांगितलं बाकीच्यांना पण, तुम्ही ना हे स्केड्यूल नका बनवा. तुम्ही पर्टिक्युलर ज्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि ज्यांच्याकडं, कारण काय होईल, तुमच्याकडे आहे समजा 4 to 5 hours, आणि जर तुम्ही त्यामध्ये स्केड्यूल बनवलं तर तुम्हालाही माहिती, तुम्हाला कधीही कॉल येऊ शकतो, कधीही तुम्हाला जावं लागतं कामासाठी, किंवा काहीतरी तुमचं लिंक डिस्टर्ब होऊन जाईल. मग त्या चक्करमध्ये ना एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट होतं, यार माझ्याकडे होते 4च तास, त्याच्यातही घरचे मला कामं सांगू लागले किंवा मला कामं करावं लागतात, त्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा प्रेशर बिल्ड होईल तुमच्यावर. ठीक आहे. मग सर आम्ही काय करायला पाहिजे? मी म्हणतो तुम्ही फक्त स्वतःसोबत इमानदार राहा, आणि जेवढा तुम्हाला वेळ भेटतोय त्याला कुठे ना कुठेतरी युटिलाइज करा. लाईक जर तुमच्याकडे 5-6 तास आहे आणि तुम्हाला वाटतं की त्यावेळेस एखादा टेलिग्राम लाईव्ह सेशन चालू आहे, पार्टिसिपेट करा. जर तुम्हाला वाटतं त्यावेळेस मी आज खरंच माझ्याकडे 1 तास आहे, मी आता मॉक टेस्ट देऊ शकतो, बिंदास मॉक टेस्ट द्या. मला जर जीके करा वाटते जीके करा, तुम्हाला जर पझल सॉल्व्ह करा वाटते पझल सॉल्व्ह करा, मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा वाटते ते करा. मी तुम्हाला म्हणेल की तुमच्याकडे फ्रीडम आहे पूर्ण, तुम्ही शेड्यूल नका बनवू, पण तुम्ही एक सेकंड कुठे ना कुठेतरी युटिलाइज करा. इधर मॉक टेस्ट, इधर इंग्लिश, इधर मॅथ्स, लॉजिक, जीके, कुठेतरी तुम्ही टाइम युटिलाइज करा. म्हणजे ही सिच्युएशन कधी असते मुलांची, दरवेळेस दिवाळीच्या 1 आठवडा अगोदर. दिवाळीच्या 1 आठवडा अगोदर खूप वेळेस बघितलेलं आहे, मुलं म्हणतात सर अभ्यास काय करू, दिवाळी येणार आहे. मग त्या चक्करमध्ये ना अभ्यासही होत नाही, तिकडेही मन लागत नाही, नुसताच वेळ वाया जातो. मग त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही क्लासमध्ये तरी असंच सांगतो की बाबा 1 आठवडा अगोदर तुम्हाला जे वाटेल ते करा, पण टाइम युटिलाइज करा. नुसतं ओव्हर थिंकिंग करत बसण्यात आणि विचार करत बसण्यात आणि प्लॅनिंग करत बसण्यात काही अर्थ नाही, जर तुमच्याकडे वेळेचा तुटवडा असेल तर. आणि जे मुलं मात्र प्रॉपर आहे, ज्यांच्याकडे वेळ, त्यांच्यासाठी तुम्ही शेड्यूल सांगितलं. ठीक आहे. हा झाला एक पहिला पॉईंट, की तुम्ही प्लॅनिंग करू नका, पण जे वाटेल ते करत राहा. ऍटलीस्ट तुम्ही त्या फ्लोमध्ये राहिले पाहिजे. बरोबर. आता काही जणांचे फोन येतात की सर माझं 10-15 दिवस तरी जमणार नाही, थोडं घरचा इश्यू आहे, थोडासा वेळ आहे, पण मी काय करू? तुमच्याकडे थोडासा वेळ असेल ना, तुम्ही कुठे ना कुठेतरी तो युटिलाइज करा. अभ्यासामध्ये कोणता पण सब्जेक्ट असो, फक्त टचमध्ये राहा, तुमचा टच नको जायला. आणि ज्यावेळेस तुम्ही कम्प्लिटली फ्री होणार आहे त्यावेळेससाठी तुम्हाला शेड्यूल तर मी आता सांगितलंच. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा, जे पण मुलं ब्रेक नंतर जॉईन करतायत, मग तुम्ही सेल्फ करताय, एखाद्या ग्रुपमध्ये करताय, एखाद्या ऑनलाईन बॅच करताय, ऑफलाईन प्रिपेअर करताय, व्हॉट एव्हर जे पण असेल, तुम्ही जर ब्रेक नंतर प्रिपेअर करताय ना, तर एक सिंपल लॉजिक आहे यार. ब्रेक नंतर तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की तुमची आधीची स्पीड आणि आताची स्पीड सेम राहील. मुलांची तीच गडबड होतीये. मुलं ब्रेक नंतर अभ्यास करताय, नाही असं नाही, अभ्यास करताय, पण कंपॅरिझन करताय की यार मी आधी असं करायचो सर, माझ्याकडनं आता होत नाहीये, आणि माझ्याकडनं सिम्प्लिफिकेशनला 4.5 मिनिटं लागतं, आधी मला 2 मिनिटं लागायचे सर 5 क्वेश्चनला. तुम्ही डायरेक्ट कसं कम्पेअर करू शकता? म्हणजे भुवनेश्वर कुमार इंजोर्ड झाला होता, त्याच्यानंतर तो आता आला.
तुम्ही एक्सपेक्ट करणार आहे का तो भुवनेश्वरचं इन स्विंग, आउट स्विंग, यॉर्क सगळे बरोबर पडले पाहिजे आणि त्यांनी आधी सारख्या मस्त विकेट्स घेतल्या पाहिजे? नाही. आपण एवढा विचार करू की भुवनेश्वरसाठी पहिली कंडिशन काय राहील की तो यार पूर्ण त्यांनी 10 ओव्हरचा कोटा टाकला तरी पाहिजे. ठीक आहे, थोडेसे रन्स जातील, पण ऍटलीस्ट तो तिथं खेळला गेला पाहिजे. त्यांनी ते बेसिक असतं ना. तसं तुमचं आता ऍटलीस्ट इतक्या दिवसानंतर तुम्ही स्टार्ट करताय, तुम्ही अभ्यासाला बसले तरी पाहिजे. ती बसण्याची एक सवय लागली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? भरपूर जण विचारता येतं. याच्यासाठी मला असं वाटतंय की अशा गोष्टींमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करा जिथे तुम्ही स्वतःहून एंगेज होताय. जसं की लाईव्ह सेशन आहे. आता लाईव्ह सेशनमध्ये 2 तास कधी निघून जातील कळणार नाही आणि एक फिक्स टायमिंग राहील. जसं तुम्ही लेक्चरला यायचे, क्लासला यायचे, तुम्हाला एक टायमिंग फिक्स असायचा ना, इथून इतक्या वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत बसायचं. तर तुमचा दिवस ना त्या रुटीनमध्ये येऊन जाईल. मला ते म्हणायचं, असं रुटीनमध्ये आलं पाहिजे, तुमचा दिवस युटिलाइज झाला पाहिजे. तर त्या एक गोष्टी करा. दुसरं, जर का तुमच्याकडे कुठलाही लाईव्ह सेशन करण्याची सध्या हिंमत नसेल, सर ते पोरले फास्ट आन्सर देतात, मी घाबरतो किंवा घाबरते, तर तुम्ही तुमचं स्टार्ट करा, पण इझीपासून स्टार्ट करा. कधीही कुठल्याही मुलाचा जर का असा ब्रेक पडलेला असेल, मुलाचा मुलीचा, आणि जर तुम्ही स्टार्ट करताय, एवढीच रिक्वेस्ट आहे माझी, डायरेक्ट बेसिकपासून स्टार्ट करा. 2-3 दिवस बेसिकचे प्रॉब्लेम्स करा, नंबर सिरीज करा, कंपॅरिझन करा, डीआय करा, प्रीच्या मॉक टेस्ट द्या, थोडा कॉन्फिडन्स वाढवा आणि मग तुम्ही पुढच्या वेळेस जाऊ शकता. अहो सर, पण मी सगळ्या प्री काढलेला आहे, माझा 3 महिने फक्त माझा ब्रेक पडलेला आहे, किंवा 2 महिने पडला, किंवा 15 दिवस पडला. तर तुम्ही जरी काढलेला असेल ना आधी एवढं प्री, तर तुम्ही त्यावेळेसचे एक्सपर्ट होते, पण आत्ताची सिच्युएशन वेगळी. माझं तेच म्हणणं आहे की आता इंजुरी नंतर आल्यानंतर एखादा बॅट्समन का पहिल्या बॉलला 6 मारणार आहे का? अरे नाही ना भाऊ, थोडं थांबा ना, थोडं तरी विकेटवरती टाइम जाऊ द्या, थोडं फॅमिलियर व्हा त्याला. ही गोष्ट जितके चांगली कळाली तेवढी बेटर राहील तुम्हाला. आणि नुसतं कळून फायदा नाही. एवढं करून पोरांची परत कंप्लेंट काय राहते, तरी रडत बसता. मला ते नाही आवडत. जसं ऑफलाईनमध्ये ना बऱ्याच वेळेस व्हायचं, एखाद्या पोराचं मी शेड्यूल बघायचो, त्याचे मॉक टेस्टचे मार्क्स बघायचो, सगळं डिटेल बघितलेलं असायचं. ओके 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 ओके, भारी, एकदम भारी. मग आता काय प्रॉब्लेम आहे सर? पण तुम्हाला काय वाटतं, माझ्याकडनं होईल काय एसबीआय? नाही होणार तुझ्याकडनं. तू घरी जाय भाऊ, तुझ्याकडनं काय होणार नाही. तू सगळं सामान पॅक करून घरी निघून जा. अरे फालतूपणा काय आहे तुमचा? एवढी मरमर मेहनत करता आणि त्याच्यानंतर हे निगेटिव्ह थॉट्सच नाही आले पाहिजे. तुम्ही मेहनत करताय ना, विषय संपला. निगेटिव्ह थॉट्स आणूच नका. स्वतःवरती बिलीव्ह ठेवा. बिलीफ सिस्टीमसाठीचा पण एक जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला हवा तर आज तोही टाकून देतो विकली टॉकमध्ये, बिलीफ सिस्टीमचा. ठीक आहे, तो बघा. ते ह्याच्या स्वतःला बॅक करा ना. एवढं सगळं करता म्हणजे तुम्ही भरपूरच ते एक्झाम्पल दिलं की तुम्ही जिम करा, किती नॉनव्हेज खा, किती काजू बदाम खा, आणि मरणाचं टेन्शन घ्या, तुमची तब्येत काही सुधारणार नाही. तुम्ही जर का टेन्शन घेता तर हे सगळं वाया जातं ना बाबा. त्याच्यामुळे एवढं सगळं करताय ना, तर स्वतःला बॅक करा की हा होईल, जमतंय, चांगले. जेवढ्या काय गोष्टी असतील त्या पॉझिटिव्ह, काही तर गोष्टी असतील पॉझिटिव्ह, त्या पॉझिटिव्ह गोष्टी बघा, बरोबर काम होतं. निगेटिव्ह नका फक्त तिथे, आम्हाला ते नाही पटत. तर क्लिअर. तर हे जे कोविडमुळे म्हणा किंवा काही ब्रेक नंतर स्टार्ट करताय, त्याला आता सरांनी काहीतरी नाव दिलं असेल, तुम्हाला दिसत असेल बघा. तर त्याच्यानंतर जे पण मुलं स्टार्ट करत होते ना, त्यांनी मात्र या गोष्टी नीट करा. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्री आणि मेन्सचा पॉईंट घेऊन टाकू सर आपण. ठीक आहे, प्री आणि मेन्सच्या पॉईंटच्या अगोदर परत मी तो एक सेंटेन्स मारणार आहे जे मी आधी मारलं होतं. आता प्री आणि मेन्ससाठीचं मी जे सांगणार आहे याच्यामध्ये, त्यातल्या 2 गोष्टी सगळ्यांनी बघा. पहिली गोष्ट की मी जेवढं पण सांगणार आहे तेवढं तुम्हाला माहित होतं का? जर माहित नसेल तर लाज वाटू द्या की इतक्या दिवसात आपल्याला माहित नव्हतं, कारण आपण कधी केलं नाही. आणि जर का माहित असून नाही केलं, मग तर महामूर्खपणा आहे तुमचा, की यार एवढं सगळं सरांनी आधी पण सांगितलं तरी मी फॉलो नाही करत आहे. आणि मी सांगितलं म्हणजे मला भरपूर सिलेक्ट झालेल्या मुलांनी सांगितलेलं आहे बरं का, किंवा तुमच्याच मित्रमैत्रिणींनी ज्यांचे चांगले रिझल्ट आले होते. तर प्लीज या 2 गोष्टी बघा. एक तर किती तुम्हाला माहिती होत्या, आणि जर माहिती असेल तर किती तुम्ही फॉलो करताय. ऍटलीस्ट मला वाटतं पहिल्या याच्यात तर सगळेजण टिक करतील की हा यार माहिती तर होतं. आणि दुसरं, जर माहिती बरं हा काहींचा असे रथी महारथी असतील, मला तर माहित पण होतं सर आणि मी फॉलो पण करतोय, मग आता काय करू बोला तुम्ही. त्यासाठी पण सोल्युशन माझ्यावर सांगतो मी. पहिले हे ऐकून घ्या. तर प्री आणि मेन्ससाठीच आहे. सगळ्यात पहिले 1 तासाची मॉक टेस्ट, 1 तासाचा अनालिसिस. ठीक आहे, एकच का बरं सर? तुम्ही आधीच्या याच्यासाठी तर 1 आणि 2 सांगितलं होतं. त्या मुलांचं कसं आहे, आता प्रीचा चालू आहे प्रिपरेशन, तर त्यांना अनालिसिसला थोडा जास्त वेळ जाईल. तुम्हाला एवढा जास्त वेळ जाणार नाही. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ऑलरेडी क्लिअर असतील. फक्त ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीये त्या तुम्हाला बघायच्या. सर अनालिसिसमध्ये जे क्वेश्चन आम्ही अटेम्प्ट नाही केले ते पण बघायचे का? असा जर प्रश्न कोणी विचारला तर फटकेच द्यायला पाहिजे. त्यासाठी अनालिसिसचा एक व्हिडिओ बघा, त्यात सगळं डिटेल सांगितलेले. जे तुम्ही अटेम्प्ट नाही केलं ते पण बघायला पाहिजे बाबा, ते पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापेक्षा पण अजून डीप गोष्टी आहेत, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. मॉक टेस्ट 1 तास आणि अनालिसिस. ठीक आहे, तर 2 तास जातील मॉक टेस्टमध्ये. कॉन्टचे 2 तास वर्ड प्रॉब्लेम्स करा तुम्ही आता. ठीक आहे, आता या मुलांना मी म्हणत नाहीये की जे प्री प्लस मेन्सचं प्रिपरेशन करताय त्यांना मी हे नाही म्हणत आहे की नाही तुम्ही बेसिकची प्रॅक्टिस करा. नाही, तुमची मॉक टेस्टमध्येच बेसिकची प्रॅक्टिस बाय डिफॉल्ट होऊन जाते. ठीक आहे, आता जर तुमच्या काही जण म्हटले हो सर हे तुम्ही आधी पण सांगितलं मला माहिती होतं, मग तुम्ही रोज 2 तास वर्ड प्रॉब्लेम करताय का? इदर वर्ड प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या टॉपिक वाईज स्टार्ट केलेला आहे का स्वतःचा किंवा ग्रुपमध्ये? ऍटलिस्ट नाही तर टेलिग्राम लाईव्ह वरती सुजित सर आणि ओम सर टॉपिक वाईज वर्ड प्रॉब्लेम घेताय 2 दिवस टाइमॅनवर. आज आणि उद्या मला वाटतं मिक्सर नॅव्हिगेशन चालू आहे सध्या, आणि आठवड्याभराचं शेड्यूल पण आधीच देत आहे, जसं 1 वर्षापूर्वी आपण दिलं होतं. आणि त्याचा फायदा या पोरांना झाला होता ज्यांनी तुम्हाला हे स्क्रीनशॉट पाठवले. तुम्ही जर बघितले नसेल व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, इतका फायदा झालेला आहे यांना. क्लिअर.
2 पॉईंट्स कळाले. एक मॉक टेस्ट, 1 तासाचं मॉक टेस्ट, 1 तासाचं अनालिसिस. ठीक आहे, त्यात तुमचं सगळं बेसिक कव्हर होऊन जाईल. कॉन्ट 2 तास, त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम टॉपिक वाईज करा. स्वतः केलं तरी चालेल किंवा ग्रुपमध्ये करा ते. त्यानंतर लॉजिकचं फक्त लाईव्ह सेशन. आता जे प्री प्लस मेन्स करताय त्यांनी दुसरे काही लॉजिकची अशी सर मी स्वतः इंडिव्हिज्युअली काही प्रॅक्टिस करू, काही नाही. तुम्ही डायरेक्ट लाईव्ह सेशनमध्ये उतरा, तिथंच करून दाखवा. सर लाईव्ह सेशनमध्ये काहीच जमत नाही सर, आम्हाला हे पोरं लय फास्ट आन्सर देता, आम्हाला अजून कॉन्फिडन्स डाऊन होतो, आम्ही असं तसं. रडके जे आहेत ना, आठवडाभर बसा, 10 दिवस बसा, कंटिन्यू तिथं करायचंच. 10-15 दिवसानंतर तुम्हाला ते फॅमिलियर होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे पण आन्सर येतील. तर प्लीज तिथून पळवाटा नका बघू, उलटा त्यात पार्टिसिपेट करा, फेस करा त्याला. किती दिवस तुम्ही म्हणजे असं दूर दूर पळणार आहे ना, थोडंसं तिथं फेस तर करावं लागेल. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी ते मॅडमवरती सोडतो मी. मॅडमचा ते एखादं सेशन पण होईल, मॅडम आलेल्या पण रिटर्न. आणि जीके 2 तास. जीके कसं करायचं ते मी ऑलरेडी आधीच्या याच्यात सांगितले, प्रीच्या याच्यात थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तेवढं तुम्ही ऐकून घ्या. प्रीच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे जीकेचं. ठीक आहे, किंवा चला एकदा परत सांगतो. 30 ते 40 मिनिटं एक व्हिडिओ 1.5च्या स्पीडनी बँकर अड्डाचा. 30 ते 40 मिनिटं एखादी पीडीएफ, जशी अफेअर्स क्लाउडची असते किंवा तुमची एखादी कोणती पण पीडीएफ असेल, त्यातल्या तुम्हाला काय नोट्स बनवायच्या, आणि 30-40 मिनिटं त्याचं डिस्कशन इम्पॉर्टंट. असं 30-30 मिनिटं म्हणजे 1.5 तास, किंवा 40-40 मिनिटं म्हणजे 2 तास. तर 1.5 ते 2 तासात तुमचं एवढं काम होऊ शकतं. त्याच्यानंतर 3 प्रीच्या मॉक टेस्ट द्यायच्या आहे तुम्ही. ठीक आहे, मॉक टेस्ट बोललो मी, पण कोणत्या त्यांनी सांगितलं. 3 प्रीच्या मॉक टेस्ट. सर आम्ही तर प्री प्लस मेन्सचं प्रिपेअर करतोय, म्हणूनच 3 प्रीच्या मॉक टेस्ट द्यायच्या. 2 सेक्शनल टेस्ट द्यायच्या मेन्सच्या. सेक्शनल बरं का, पूर्ण नाही म्हणते मी, फक्त सेक्शनल म्हणतोय. म्हणजे फक्त कॉन्टचा द्या आणि समजा इंग्लिशचा सेक्शन द्या, दुसऱ्या दिवशी मग लॉजिकचा द्या, असं चालतं. मी तर म्हणतो एक कॉन्ट एक लॉजिक जरी दिला पूर्ण आठवड्यामध्ये तरी चालेल, पण मेन्सचा सेक्शनल टेस्ट का बरं द्यायचा आहे, तिथं तुम्ही बसण्याची सवय लावा. तिथे तुम्हाला भरपूर जणांना असं बोर होऊन जाईल, अरे नाही माझ्याकडनं नाही होते, ते जमलं पाहिजे. आणि एक फुल लेंथ टेस्ट द्या. आता सर याला मॅनेज कसं करायचं, तर सॅटर्डेला तुमचं युट्यूब लाईव्ह असतं, तुम्हाला माहिती आहे मॅथ्सचं, त्याच्यातही पार्टिसिपेट करा. लॉजिकचं युट्यूब लाईव्ह असतं, तुम्हाला माहिती आहे. तर त्या 2 दिवशी मग प्रीची मॉक टेस्ट ठेवायची, म्हणजे तुम्हाला जास्त बर्डन नाही येणार. आणि बाकीच्या दिवसात मग मेन्सची ठेवू शकता तुम्ही. तर 1 मेन्स, 2 सेक्शनल टेस्ट मेन्सच्या, आणि बाकी सगळ्या प्रीच्या. ठीक आहे, हे झालं प्री प्लस मेन्सवाल्यांसाठी. म्हणजे तुमचा प्रीचा पण पक्का राहील पाया, मेन्सचा पण राहील. मेन्ससाठी तुम्ही वर्ड प्रॉब्लेम पण करताय, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पुढे. प्रीला तर होणारच आहे, पण मेन्स लेवलचे तुमच्या अजून चांगलं होईल. लॉजिकला लाईव्ह सेशन करता, त्याचा तुम्हाला मेन्सला फायदा होईल. इंग्लिशसाठी मॅडम जसं सांगितलं असेल तसं जीके तर आहेच. क्लिअर. अभी इसके बाद सर तीसरा पॉइंट, मेन्स एग्जाम शेड्यूल. ठीक है, अभी मेन एग्जाम के लिए देखो, सबसे पहिले जर तुम्ही मेन्स एक्झामचं करताय तर तुम्ही प्रीच्या मॉक टेस्ट द्यायच्या नाही असं मी बिलकुल नाही म्हणणार. तुम्ही पण प्रीच्या मॉक टेस्ट द्या, बट प्रीच्या मॉक टेस्टमध्ये कम्प्लिटली एक्सपेरिमेंट करायचे. मॅथ्समध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेम, लॉजिकमध्ये स्टार्ट टू एंड डायरेक्ट अटेम्प्ट करायचे. आता हे एक मिनिट, हे सांगायच्या आधी सर हे मी मागच्या वेळेस ऐकलं होतं किंवा मी कोणत्या तरी सिनियरकडनं ऐकलं होतं, हे मला माहिती आहे सर, मी पुढचं ऐकू की नको, तुमच्यासाठी ऐका. मी जेवढं पण सांगतोय ना, पहिलं चेक करा की तुम्हाला हे माहिती आहे का. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इमानदारीने या सगळ्या गोष्टी फॉलो करता का. जर तुम्ही म्हणता की हो सर मला माहिती होतं की मेन्ससाठी तुम्ही सांगितलं होतं 3 मॉक टेस्ट आणि त्यात एक्सपेरिमेंट करा, किती मॉक टेस्टला एक्सपेरिमेंट केला, कसा एक्सपेरिमेंट केला. लॉजिकमध्ये एक मॉक टेस्ट स्टार्ट टू एंड घेऊन बघितली का, एका मॉक टेस्टमध्ये फक्त पझल्स घेऊन बघितले का. हॉलिवूड देण्याऐवजी कधी कधी प्रॅक्टिस मॉक, कधी कधी स्मार्ट किडा, कधी आय एक्झाम बी, कधी ग्रेड अप, कधी IBPS गाईड, कधी बँकर्स अड्डा. केलं का तुम्ही एवढे एक्सपेरिमेंट. तर हे करा, हे सगळं आधी पण सांगितलेलं आहे. एक मोठी लिस्ट आहे फ्री मॉक टेस्टची, ज्याच्यावर तुम्हाला असे एक्सपेरिमेंट करता येईल. पेड पॅकमध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला कसं तरी होतं की यार माझा स्कोअर जाईल वगैरे वगैरे. भैया फ्रीवाले टेस्ट पे देतो, फ्रीवाले टेस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, मस्त पूर्ण लिस्टच भेटून जाईल. ठीक आहे, किंवा आज टेलिग्रामवरती पण टाकून द्या आपण नाव. डन. सो बेसिकली मेंससाठी जे मुलं प्रिपेयर करताय उन्होंने प्री की टेस्ट तो देनी ही देनी है, लेकिन उसमें सिर्फ एक्सपेरिमेंट करने का. ठीक आहे. आणि मेन्सच्या टेस्टला चुकून पण एक्सपेरिमेंट नाही करायचा. आज सकाळी एका सोबत बोलत होतो, तो हिरो म्हटला तर मला सर मेन्समध्ये एक्सपेरिमेंट करू का. म्हटलं तुम्ही मेन्स देता हीच लय मोठी गोष्ट आहे, कारण प्रीमध्येच एक्सपेरिमेंट करा. कारण मेन्सला तुमची काय हालत आहे तुम्हाला माहिती आहे ना. असे पेपर्स आहे ऑलिव्ह बोर्डचे किंवा कुठले पण मेन्सचे SBI PO IBPS POचे की 5 आणि 6च्या वरती मॅथ्सचा अटेम्प्ट होत नाही, कारण लेवल तेवढी असते. तर तिथं तुम्हाला काय काय लागणार आहे पुढे सांगतोच मी, पण तिथं एक्सपेरिमेंट नका करू. तिथं तुम्ही जे तुमचं बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट द्या. बरं सर, मग त्यासाठी काय काय लागतं. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही मॉक टेस्ट देताय ना मेन्सची, तर ते बोलूनच टाकतो पुढचं सांगण्याआधी, तुम्ही ती बसण्याची सवय लावा. आता भरपूर पोर असतील, कधीतरी एक मेन्सची मॉक टेस्ट देऊन दाखवा आणि पहिल्या सेकंदापासून लास्ट सेकंदापर्यंत तुमची सेम एनर्जी का दाखवा, नाही राहणार. इतकं बोर होऊन जातं मध्ये की यार मला काहीच नाही लागलं, जाऊ द्या बंद करून टाकू, एखादा मूवी बघू, एखादी सिरियल बघून सोडून देऊ. तर ती एक सवय लावा, कारण त्या दिवशी अचानक तुमचा सगळ्यात जोश भारी राहील असं काही नाही. तुम्हाला सगळ्या सर्कमस्टन्सेससाठी रेडी राहायचंय. त्यामुळे जे पण मेन्सची टेस्ट देत आहेत ना, सुरुवातीचे काही दिवस जड जातील, जाऊ द्या. मी आता भरपूर ग्रुपसोबत कॉन्फरन्सवर बोलतोय ना, त्या ग्रुपच्या पण सुरुवातीला अशाच कंप्लेंट्स आहे. आता काही जणांचं 1 मार्चपासून फॉलोअप घेतोय, आज 19 एप्रिल आहे, 7 वीक्स झाले किंवा 6 वीक पकडा तुम्ही. तर 6 वीक्समध्ये भरपूर मला पण थोडे चेंजेस दिसत आहे. तर हळूहळू तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर होईल. दुसरं काय याच्यामध्ये, जर तुम्ही म्हणत असाल की सर माझं हे पण होतंय, मग तुम्ही ते मेंटेन करा. ते मेंटेन करणं पण चॅलेंजिंग आहे.
म्हणजे रोहित शर्माने एका मॅचला 50+ मारले, 70 मारले, 80 मारले, 90 मारले, तुम्ही पुढच्या मॅचला काय 200 एक्सपेक्ट करणार आहे का? अरे त्यांनी पुढच्या मॅचला 50-60 केलं तरी चांगली गोष्ट आहे, त्याला मेंटेन पण तर करावं लागेल ना. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस थोडी ना एक्सपेक्ट करणार आहे माझ्या मागच्या मॅचमध्ये 9 झाले, 10 झाले, 11 झाले, आता काय 40 करू काय? अरे ते 11 जरी झाले मेन्सच्या पेपरला तर पुढच्या वेळेस तेवढे तरी करून दाखवा. एकदम डाऊन नाही झाले पाहिजे तुम्ही. तर त्याला आता मेंटेन करणं किंवा त्याला कन्सिस्टन्सी ठेवणं हे पण इम्पॉर्टंट राहील. तो एक विचार करा. स्केड्यूल कसं पाहिजे या मुलांचं. स्केड्यूलमध्ये बघा 2 तासाचं आता तुम्ही काय करणार. आता जे मुलं मेन्सचा प्रिपेअर करणार आहे त्यांना मी बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही बेसिकची प्रॅक्टिस करा, टॉपिक वाईज प्रिपेअर, बिलकुल नाही. तुम्ही चुपचाप मेन्सवाल्यांनी 2 तास कॉन्टचं लाईव्ह सेशन करायचं टेलिग्रामचं, बाकी काहीच उद्योग करायचं नाही. का बरं? त्याच्यामध्ये तसंही सर टॉपिक वाईज घेताय आणि तुम्हाला प्रेशरमध्ये आन्सर येतं का हे बघायचंय. नीट आहे का? जे मुलं हा व्हिडिओ एवढा पार्ट बघताय, फक्त मला ऐकायचं होतं सर मेन्ससाठी काय सांगताय, कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही खरंच तुम्ही मेन्ससाठी टॉपिक वाईज रोज लाईव्ह सेशन करताय का? आणि जर त्या लाईव्ह सेशनमध्ये 12 प्रश्न विचारले जातात तर 12 पैकी किती क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पहिले तर येत आहे, आणि जर येत असेल तर प्रेशरमध्ये तुम्ही टॉप 2 टॉप 3 मध्ये देताय का? इमानदारीने स्वतःच्या मनाला विचारा. नसेल तर प्लीज एवढा आठवडा फॉलो करा. तुम्हाला त्यातनं स्वतःमधला एक कॉन्फिडन्स दिसून जाईल. तिथं टॉपिक वाईज सर घेताय, त्याच्याबद्दल मी थोड्या वेळात बोलणारच आहे. ठीक आहे. सो मॅथ्स का लाईव्ह सेशन, लॉजिक का कम्प्लिटली चुपचाप लाईव्ह सेशन. त्यात तर मी काही दुसरं सांगणार नाहीये. हजार पोरं मॅथ्स लॉजिकच्या लाईव्ह सेशनला ऑनलाईन असतात बरं का. त्यात तुम्ही असून जर टॉप 20 मध्ये आन्सर दिलं तर मोठी अचिव्हमेंट आहे. टॉप 10 मध्ये आन्सर दिलं तर अजून मोठी अचिव्हमेंट आहे. टॉप 5 असेल तर मग तर काहीतरी आवड देऊन टाकू कन्सिस्टंटली बरं का सगळ्या क्वेश्चनला. असं नाही की आमोशा पौर्णिमेसारखी एखाद दिवशी दिलं फक्त आणि झालं मग रिलॅक्स बसले. आणि हा त्याच्यावर नाही आठवलं, तिथं पोरांना एक घाण सवय असते. मी स्वतः लॉजिकचे लाईव्ह सेशन करायचो मागच्या लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष झालं. सर कंडक्ट करायचे, मी पण तिकडे सॉल्व्ह करायचं. मी त्यात एक ऑब्झर्व केलं होतं, पोरांचं काय माइंडसेट किंवा माझा पण माइंडसेट होत तसं, कारण मी आता टचमध्ये नाही. तर एक पजल फुल जोशमध्ये सॉल्व्ह करायचा, हा चला जमलं भारी. आणि जसं नेक्स्ट पजल आलं, यार थोडं थांबू, आता थोडं रिलॅक्स होऊ, हे जाऊ देऊ, त्याच्या पुढचं येईल त्यावेळेस आपण स्टार्ट करू. भैया ये नाही चलेगा. जेव्हा तुम्ही मेन्सला जातात ना, मेन एक्झामला एवढं प्रेशर राहतं, तिथं तुम्ही एक सॉल्व्ह केलं की असं नाही की हा झाली अचिव्हमेंट, संपला पेपर. अरे थांब भाऊ, लगेच पुढचं पण करायचंय. एकानंतर एक कंटिन्यू करावं लागणार तुम्हाला. म्हणजे टेस्ट मॅच मध्ये तुम्ही, मेन्स एक्झाम म्हणजे काय, टेस्ट मॅचच असते. खूप पेशन्स लागतात. तुम्ही 1 ओव्हर कमिन्सची खेळून काढली की हा चला झालं, सेट झालो मी. अरे नाही, लगेच स्टार्क येणार आहे, त्याच्यानंतर लगेच हेझलवूड येणार आहे, नंतर ते नॅथन लायनचे बॉल पण घुमणार आहे. अजून तुम्हाला कंटिन्यू तिथं सर्व्हाइव्ह करावं लागतं. त्याच्यामुळे लाईव्ह सेशनला ना तुम्ही खरंच दम असेल ना तुमच्यामध्ये, तुम्ही दाखवा की तुम्ही 2 तास कंटिन्यू एनर्जेटिक आहे आणि प्रत्येक क्वेश्चन ट्राय करताय. ठीक आहे, 10 पैकी काही क्वेश्चन तुमचे विदिन टाइम नाही होणार, तुमचे कुठे काही मिस्टेक होईल आणि तुम्हाला प्रेशर फील होईल की यार सर एवढे पण अवघड क्वेश्चन नाही हो, पण हे प्रेशर एवढं ना की 5 गुणिले 5 10 होऊ लागले. मग हे प्रेशर अजून कुठे भेटणार तुम्हाला? तिथं भेटणार आहे ना, मग तेवढं करा. खरंच सांगतोय मी, हे तुम्ही कमेंट्स बघा, हे पोरांचे आता कसं दरवेळेस मी काहीतरी हवेत गोळ्या मारण्यापेक्षा मुलांना असं नको वाटायला सरांनी काहीतरी वेगळं नाव सांगितलं म्हणून मी डायरेक्ट त्यांचे स्क्रीनशॉट दाखवले मुद्दाम की अरे हे पोरं तेच सांगताय, वाचा तुम्ही. ज्यांनी पहिले वाचलं नाही सगळं सुरुवातीला सांगितले. या पोरांचे रिझल्ट आले आज, बँकेत गेले एवढ्या गोष्टीमुळे, तुम्ही का नाही करत येते? आणि सगळ्यात मूर्खपणा तर त्या पोरांचा आहे ज्यांना हे सगळं माहिती आहे, ऐकून आहे, पण ते स्वतःला शहाणे समजता की नाही हे सेशनमध्ये असं होत. तुमच्या दम आहे ना, तुम्ही कॉन्स्टंट आन्सर देऊन दाखवा. बाकी काहीच मला सांगू नका, काहीच नका सांगू. 2 तास बरं तुम्हाला आन्सर द्यायला लाज वाटते ना, सोडून द्या. 2 तास कंटिन्यू तिथे स्वतःला प्रेशराईज करा ना की तुम्हाला जमते का त्या प्रेशरमध्ये. युट्यूब लाईव्हला येऊन दाखवा, 2 तास कंटिन्यू आन्सर द्या. मागच्या युट्यूब लाईव्हला असा गेम केला होता पोरांचा, एकाचा पण आन्सर नव्हता. आन्सर एक क्वेश्चन होतं, एकाचा आन्सर नाही आला. इतका कॉन्फिडन्स होता पोरांमध्ये, काय दुनियाभरचा आन्सर 5000 होतं आणि पोरं 1500 आन्सर देत होते. एकाचे आन्सर नव्हतं आलं युट्यूब लाईव्हला. तर अशा वेळेस तुमचं तिथं कळलं की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किती ठेवताय. आणि सर कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं? प्रॅक्टिसचाच प्रकार आहे बे. तुम्ही कोहलीचा तो व्हिडिओ बघितला होता ना, त्या व्हिडिओ म्हणण्यापेक्षा कोणीच एक आर्टिकल, तो म्हणे की मी हॅरी केनला भेटलो होतो, जो की इंग्लंडचा फुटबॉलचा कॅप्टन त्यावेळेसचा किंवा आता पण असेल. त्याच्यानंतर लिअँडर पेसला भेटलो होतो, त्याने भरपूर नावं सांगितले होते. एक बास्केटबॉल प्लेअरला भेटला होतो, एका टेनिस प्लेअरला पण भेटला होता. तो मी जेवढ्यांना नाही भेटलो ना, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, आम्ही ह्याच गोष्टी रिपीट करत राहतो. त्याच्यामुळे आम्ही आज नंबर 1 नंबर 2 पोझिशनला आहे किंवा वर्ल्डमध्ये इतकं काही अचीव्ह केलेले. तीच गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंटली करावं लागते, चॉईस नाही. आणि कॉम्पिटिव्ह एक्झामचं तर पहिल्याच दिवशी सांगितले तुम्हाला, कुठली बॅच असो तुमची, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, प्रत्येक बॅचला पहिल्याच दिवशी आम्ही क्लिअर केलेले की तुम्हाला एकच गोष्ट एका लिमिट नंतर खूप घासावी लागणार आहे, तुम्हाला बोर होऊन जाईल. म्हणून त्याच्यासाठी आपण ग्रुप्स बनवतो, टेलिग्राम लाईव्ह सेशन घेतो, युट्यूब लाईव्ह घेतो, जेणेकरून तुम्ही कनेक्टेड राहा, ऍक्टिव्ह राहा. आणि म्हणून तुम्हाला ते बुक्स पाठवले द सिक्रेट वगैरे, की पॉझिटिव्ह पण राहतो त्याच्याबद्दल. ठीक आहे, जर तुम्हाला ते बुक्स न वाचता तुमच्यात लय पॉझिटिव्हिटी असेल तर मग वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाही. पण नसेल तर ते वाचा, त्याचा खूप जास्त फायदा आहे. त्याचा पुढे तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेल त्याचं इम्पॉर्टन्स, मी सांगणारच आहे ते. ठीक आहे, बरं सर आमचं शेड्यूल सांगा. आता मेन्सवाल्यांचं शेड्यूल काय? कॉन्ट 2 तास लाईव्ह सेशन, एकदम सरळ. कॉन्ट 2 तास लाईव्ह सेशन, बस दुसरं काहीच नाही.
दिवसभरात क्वांटचं 2 तासाचं लाईव्ह सेशन, लॉजिकचं 2 तासाचं लाईव्ह सेशन, विषय संपला. इंग्लिश 2 तास, जे काय फातिमा मॅडम सांगितलं असेल ते, किंवा इंग्लिशचं लाईव्ह सेशन करा सगळ्यात बेस्ट. GK 2 तास, ते मी ऑलरेडी सांगितलं कसं करायचं, आणि तुम्ही मेन्स देता म्हणजे तुम्हाला तर आयडिया असणारच आहे. टेलिग्राम 1 तास. आता हे काय सर नवीन, टेलिग्रामवरती आपल्या चॅनलवरती GOT गेम ऑफ ट्रिक्सचा एक प्रश्न येतो, पझल ऑफ द डे येतं, केसलेट ऑफ द डे येतं, DI ऑफ द डे येतं. एवढं करा. याच्यामध्ये इथं लिहिलेलं आहे, कुठे गेलो रे, हे बघ, पझल ऑफ द डे, DI ऑफ द डे, हे सगळं येतं म्हणे सर. एवढं जरी केलं पण, आणि ते क्वेश्चन्स आम्ही खूप विचार करून टाकतो त्याच्यामध्ये. भारीतले भारी क्वेश्चन असे सॉर्ट आउट केलेले असतात. जर एवढं केलेलं असतं तर मग तुम्ही काऊन नाही करत ते. तर हे करा. 1 तासात तुम्हाला हे जे जे एक्स्ट्रा भेटतंय ना, भरपूर ग्रुप्सवरती असाल तुम्ही, तिथं काही चांगलं भेटेल तर तेवढं सॉल्व्ह करा, त्याने पण फायदा होईल. तर मग तुमचं दिवसभराचा शेड्यूल काय होतं, 2-2-2-2 8 तास, हा एक 9 तास. आणि जर कोणाचं म्हणणं असेल सर मी सगळं करतोय असंच, तर मी म्हणाल अजून काही दिवस करत राहा. ॲक्युरसी 100% ठेवा, मेंटेन करा या सगळ्या गोष्टी. बसून राहा तेवढा वेळ, खरंच होतंय का, ती पण मोठी गोष्ट आहे. हळूहळू नंतर तुमचं एवढं तुम्ही एक्सपर्ट व्हाल, जर तुम्ही खरंच सिन्सिअरली सगळं शेड्यूल फॉलो केलं ना, जेवढं पण मी आता बोललो, त्याच्यानंतर कधी तुमच्यात इम्प्रुव्हमेंट झाली कळणार नाही. भरपूर मुलांना ना नंबर दिलेले असतात म्हणजे सिनियर्सचे, की चला या ज्युनियर त्यांच्याशी बोला. ते म्हणतात यार आम्ही एवढंच करत होतो, आता कसं काय आम्ही काय अजून वेगळं केलं कळत नाही, आणि कसं काय रिझल्ट येऊन गेला, त्याने एवढंच केलं. अरे नाही, त्यांनी कन्सिस्टंटली केलं, त्यांच्यात कधी तेवढी इम्प्रुव्हमेंट झाली त्यांना पण कळालं नाही. आता सूर्यकुमार यादवला जर म्हटलं, त्याचं बघा तुम्ही बॅटिंग, पहिल्या बॉलला कोण 6 मारतं बे, जॉफ्रा आर्चरला, म्हणजे इंटरनॅशनल मॅचमध्ये, आणि इकडे T20 मध्ये जेमिन्सनला पहिल्या बॉलला. एवढा दम आहे तुमच्यामध्ये पहिल्या बॉलला, आणि त्याची तेवढी प्रॅक्टिस झाली. कदाचित त्याला ते रिअलाइज नाही होणार की आपण किती भारी खेळतोय, पण ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. इथं लोक, तो मॅक्सवेल पूर्ण सीझन खेळून 1 6 नव्हता मारत, आणि हा भाऊ पहिल्या बॉलला मारतोय. तुम्ही विचार करा ते कसं, त्याला त्याच्याकडे साईडने नाही कळणार, पण त्यांनी एवढी मेहनत घेतली कन्सिस्टंटली, ते बरोबर दिसतं. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टंटली मेहनत घ्या. तुमची स्पीड कधी वाढली, तुमची इंग्लिश कधी इम्प्रूव्ह झाली, तुमचं GK किती भारी झालं, तुम्हाला पण नाही कळणार. फक्त इमानदारीने मेहनत घेत राहा, स्वतःला बॅक करत राहा. ठीक आहे, चलो सर अभी आगे के पॉइंट पे जाते हैं अपन. अपना आगे का पॉइंट कौन सा है, इंपॉर्टंट फीडबॅक सजेशन्स ना. आता डायरेक्ट नाही, तो एक पॉईंट टाकायचा होता मध्ये युट्यूब लाईव्ह सेशनचा, टेलिग्राम लाईव्ह सेशन ना, टेलिग्राम लाईव्ह सेशनचा पॉईंट आता हा. टेलिग्राम लाईव्ह सेशन बद्दल 2-4 पॉईंट नीट आहे का, पुढे पण मी बरंच काही लिहिलेलं आहे, मला वाटतं ते स्क्रीनशॉट मी आत्ताच वाचून घेतो, काही हरकत नाही. ठीक आहे, हे बघा, टेलिग्राम लाईव्ह सेशनसाठी सगळ्यात पहिला रूल, भरपूर पोरांना मी त्यातनं डिलीट मारलेले, मागच्या वेळेस मी वॉर्निंग दिली होती. आणि या व्हिडिओचा हा टेलिग्राम लाईव्ह सेशनचा एवढा पॅच आम्ही परत व्हिडिओ हा टाकणार आहे तिकडे सगळ्या बॅचेसमध्ये. लॉकडाऊनचा मॉक टेस्ट शेअरिंगचा एक ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये पण टाकणार आहे, आणि जो आपला कॉन्टेलरचा लाईव्ह सेशनचा ग्रुप आहे त्याच्यात पण टाकणार आहे. 2-3 मुद्दे नीट ऐकून घ्या. जे पण कॉन्टेलरच्या लाईव्ह सेशनच्या ग्रुपमध्ये आहे, किंवा इंग्लिशचा तर मॅडम बघतात, पण कॉन्टेलरचा समजा यस सर, ओम सर, अजित सर, सुजित सर बघताय, त्याच्यात जर का तुम्ही नुसतं आन्सर पोस्ट केलं लाईव्ह सेशन चालू असताना, नंतर ठीक आहे, आता लाईव्ह सेशन चालू असताना त्या 2 तासामध्ये, तर तुम्हाला सरळ ग्रुपमधून बाहेर केलं जाईल. नुसतं आन्सर 50 आणि 40 आणि A आणि B असं टाकायचं नाही. त्याचा फोटो काढून पाठवायचा तुमच्या सोल्युशनचा, जे काय सोल्युशन असेल सर डिटेलमध्ये टाकू का नाही, समजाल असं पाठवा, म्हणजे दुसऱ्यांना फायदा पण होईल त्याचा. हवेत गोळ्याने मारायचं. पझलचं वगैरे सगळ्यांचं सेमच रूल आहे. मॅथ्सच्याच लाईव्ह सेशनमधून तर आम्ही त्यांना सरळ ऑथॉरिटी दिली, खूप मुलांना डिलीट मारलेले, डायरेक्ट रिमूव्ह केलेले. ठीक आहे ना मग सर, रिमूव्ह केलं तर आम्ही परत जॉईन होऊन जाऊ. जॉईन व्हायला कोणतीच लिंक अवेलेबल नाही आहे कुठेच. आम्ही ते स्वतः ऍड केलेले, प्रत्येकाला 4 ते 5 हजार मुलांना ऍड केले, म्हणजे गंमत नाही इतक्या दिवसामध्ये. त्यामुळे ते तर सगळे जेन्युइन मुलं आहेत, आणि त्याच्यामध्ये जर अशी कोणी मस्ती करणार असेल त्यांना बाहेर काढणार आहे. आणि सर समजा जाऊ द्या, शुभम सरांनी रिमूव्ह केलं तर आम्ही ओम सरांकडे जाऊ, ओम सर ऍड करतील. कोणी पण जर असलं ऍडमिनिस्ट्रेशन मधलं, एवढी भारी सिस्टीम आहे त्या ग्रुपची, किंवा त्या टेलिग्रामचं एक फंक्शनच इतकं भारी आहे. कोणाला जरी ऍड करायचं असलं एखाद्या रिमूव्ह मेंबरला, तिथे लिहून येतं की याला तुम्ही ऑलरेडी रिमूव्ह केले, याला ऍड करायचं आहे, तिथे लिहूनच येतं ते ऍड करताना. त्यामुळे आम्हाला कळून जातं कोणी ना कोणीतरी रिमूव्ह केलं, आम्ही ऍडच नाही करताना. त्याच्यामुळे प्लीज कोणी मस्ती करू नका. एक तर ही, दुसरं, इकडच्या तिकडच्या इरिलिव्हंट लिंक जर त्याच्यावर शेअर केल्या, की हा IPL डाउनलोड करण्याची ही लिंक आणि ती लिंक, आणि सर माझा मोबाईल हँग झाला आणि चुकून ती लिंक तिकडे गेली, होतंय सध्या, ते काहीच देणं घेणं नाही, तुम्हाला डायरेक्ट रिमूव्ह केलं. ठीक आहे, ते हे फालतूपणा तिथे चालणार नाही. लॉकडाऊनचा जो ग्रुप आहे, लॉकडाऊन टेस्ट शेअरिंगचा ग्रुप, आता हा तर भरपूर जणांना माहित बी नसेल, त्यांनी तर जीव देऊन टाका बरं का, त्याच्यावर आता वर्षभरापासून सांगतोय मी. तिथं भरपूर मुलं मॉक टेस्टचे स्कोर टाकतात, सगळं चांगलं करतात, पण त्यांच्यासाठी एक कंपल्शन आहे. काय काय नीट आहे का आता, एकाने मला लिहूनच पाठवलेलं आहे, ते मी त्याच्यावरही फॉरवर्ड करेल, ते त्याचंही ऐकतोय, प्रथमेशने पाठवलं वाटतं. कृपया टेस्ट दिल्यानंतर फक्त फोटो टाकू नका, त्याच्यासोबत टेस्टचा सोर्स, म्हणजे प्रॅक्टिस मॉक असेल तर PM लिहा, ऑलिबोर्ड असेल तर OB लिहा, टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक लिहा, प्री आहे का मेन्स आहे ते लिहा, SBI PO आहे का IBPS क्लर्क आहे, कोणती आहे ते मेन्शन करा, आणि कितव्या नंबरची आहे. त्याने एक्झाम्पल म्हणून समजा प्रॅक्टिस मॉक IBPS क्लर्क 7 नंबरची टेस्ट, प्रीची किंवा मेन्सची, असं लिहा तिथे प्रॉपर. ठीक आहे, कारण काय होतं, तुम्ही जी टेस्ट दिलेली तीच टेस्ट त्याच दिवशी सगळ्यांनी दिलेली नसते.
कधीतरी कोणतरी 2 दिवसानंतर देतं, कोणीतरी आधी दिलेली असते. मग त्याला कंपॅरिझनला स्कोर होतो ना, जो ग्रुपचा जो पर्पज आहे तो साध्य झाला पाहिजे. तर तुम्ही स्कोर शेअर करताय नो डाऊट, पण तिथं लिहा, कॅप्शनमध्ये लिहा तिथं की तुम्ही कोणती टेस्ट कोणत्या नंबरची काय होती ते म्हणून. ठीक आहे, ते नसेल तर मी आता अजिंक्य सरांना सांगणार आहे. अजिंक्य सरांना एक ऑथॉरिटी देणार आहे, आणि ही ऑथॉरिटी तशी पण अजिंक्य सरांकडेच होती. अजिंक्य सर, तुम्ही असंच रँडमली ग्रुप चेक करत जा. कोणी जर टेस्टचा स्कोर टाकला आणि खाली काही लिहिलं नाही, त्याला डायरेक्ट ग्रुपमधून रिमूव्ह करून टाका. त्याला ग्रुपमधूनच रिमूव्ह करून टाका. आपल्याला नाही पाहिजे असे. तिथे 600 पोरं नाही पाहिजे, तर 50 पोरं जरी असले तरी चालतात, पण ते सगळे इमानदार, रेग्युलर, सिन्सिअर पाहिजे. ठीक आहे. दुसरं, तो म्हटला सर प्लीज विकली टॉकमध्ये सांगा, लॉकडाऊनच्या ग्रुपमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी सर्वजण एकाच वेळेस टेस्ट देत नाही, फोटोच्या खाली सर्च करता येतं. बरोबर, ठीक आहे, विनंती आहे. ओके, ते तर सांगितलं. प्रथमेश, विनंती काही तुम्ही इतके एफर्ट्स घेताय, त्यामुळे आम्हाला सांगायला काही हरकतच नाही. क्लिअर. बाकी आता ज्यांचं असं म्हणणं आहे की सर मला या लॉकडाऊनच्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय, किंवा पहिली गोष्ट तर कोणी ऍड व्हायचंय, ज्यांनी प्री वगैरे सगळं देऊन झालेलं ज्यांचं, किंवा बऱ्यापैकी ते आता मॉक टेस्टच देत आहे रेग्युलर. एकदम बिगिनर असाल तर ग्रुपमध्ये ऍड नाही व्हायचं. बिगिनर असेल तर ग्रुपमध्ये ऍड होऊ नका. मागच्या 4th ऑनलाईन बॅचचे काही ऍड झाले होते, लय घाण झापलं तुम्ही त्यांना. 4th का 5th वाले होते? 5th वाले होते वाटतं, है ना? 5th वाले होते. तर बिलकुल फालतूपणा करू नका. तुम्ही जर का चांगले पक्के प्लेअर आहे, जुने प्लेअर आहे, तुम्ही मॉक टेस्ट देताय आता पुढच्या, कारण तिथं सगळे भारी भारी स्कोर आहेत. तुम्ही सर आता मी मॉक टेस्ट चालू केलं, माझे 15 मार्क लागले नाही, पोरांचे 60 आणि 70 मार्क आहे. तुम्हाला कोण जायला सांगितलं तिथे? तुमच्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या पहिले करा. जे जुने प्लेअर आहेत त्यांनी त्यात ऍड व्हायचं असेल तर व्हा. त्याच्यासाठी अजिंक्य सरांचा नंबर 9503058758 इथं दिलेला आहे बघा, हे बघा याच्यावरती. तर 95चा जो नंबर आहे, 95चा, त्याच्यावर टेलिग्रामला सरांना मेसेज करायचा. सर 1-2 दिवसामध्ये ऍड करतील. 1-2 दिवस बोललो मी, 1-2 तास नाही बोललो. लगेच फोन नाही करायचा. सर त्यांनी ऍड नाही केलं, मी त्यांना मेसेज केलं, करतील ते आरामात. त्यांना बाकीचे पण कामं असतात, आरामात ऍड करतील. तर टेलिग्रामच्या लॉकडाऊनच्या ग्रुपवरती जरी ऍड व्हायचे, किंवा टेलिग्राम कॉन्टेलरच्या सेशनमध्ये जरी ऍड व्हायचे, तुमचं नाव, थोडेसे डिटेल्स ते पाठवा की मला कोणता ग्रुप पाहिजे कोणता नाही, असं लिहून पाठवा. नुसतं प्लीज ऍड मी इन दिस ग्रुप. अरे मला त्या दिवशी मेसेज आला, प्लीज ऍड मी दिस ग्रुप. कोणता ग्रुप, कोणती इंग्लिश आहे तुमची ही, काही समजत नाही राव. सांगा ना तिथं कोण काय नीट. आणि मला तर कोणीच मेसेज नका करू. मी तर पहिले पण बोललो तुम्हाला, हे फक्त अजिंक्य सरांना राईट्स दिले आम्ही. तर अजिंक्य सरांना किंवा लॉजिकच्या लाईव्ह सेशनसाठी येस सर पण आहेत समजा, पण अजिंक्य सरांना करा, ते करतील बरोबर. आणि रिमूव्ह जर कधी केलं तर परत बोंबलत यायचं नाही की सर यांनी मला रिमूव्ह केलं, मला परत ऍड करा. कोणाला ऍड नाही करणार, तेवढा रूल स्ट्रिक्ट आहे एकदम. क्लिअर. तिथे इन्स्ट्रक्शन्स पण, त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायच्या. ओके, डन. लाईव्ह सेशनचं हे झालं सर, झालं लाईव्ह सेशनचं? हा पॉईंट संपला. जसा पुढचं घेऊ आता, इम्पॉर्टंट फीडबॅक सजेशन्स पटापटा. इम्पॉर्टंट फीडबॅक आणि सजेशन्स. आता याच्यात खूप बारीक बारीक गोष्टी असतात, दरवेळेस मुलांना खूप पटतात, बरेच मुलं मेसेज पण करतात. अजून तुम्हाला काही पटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. चला पुढे जाऊ. कोविड आणि नॉन कोविड याचं भरपूर जण म्हणत होते की सर कोविडची मुलांना काळजी घ्यायला हवं. याच्यासाठी इतके मेसेजेस आलेले आहेत मला, तर प्लीज मुलांना काळजी घ्यायला हवं. म्हणून आता मी त्याच्यापेक्षा त्यांचे प्रत्येकाचे मेसेज त्यांनी वाचू शकत, पण प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. आणि जे मुलं म्हणतात आमचा गॅप नंतर आम्ही स्टार्ट करतो, यांच्यासाठी ऑलरेडी या व्हिडिओच्या आधी एका ठिकाणी मी ब्रेकवाल्या मुलांसाठी बोललो, तेवढा पार्ट ऐकून घ्या. वरती तुम्हाला दिसत पण असेल, तो वरती म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये वैभव सरांनी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर स्केड्यूल क्रॅकरचा खूप भयंकर यूज होतोय मुलांना. स्केड्यूल क्रॅकर काय आहे हे मी मागच्या विकली टॉकमध्ये का त्याच्या मागच्या विकली टॉकमध्ये सांगितलं होतं. तर त्याच्या मागच्या विकली टॉक शोधा युट्यूबवरती, डिस्क्रिप्शनमध्ये बघा, कमेंटमध्ये स्केड्यूल क्रॅकर दिसेल, तेवढा पार्ट बघा. खूप जबरदस्त फायदा होतो त्याचा मुलांना, तर भारी झालं ते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये माझी एक कंप्लेंट होती. मी एका मुलासोबत ते डिस्कस करत होतो स्केड्यूल क्रॅकरचं. त्याचं म्हणणं होतं सर मी एवढे 12 पॉईंट बनवले पण माझे एवढे होत नाही. तर स्केड्यूल क्रॅकर असो किंवा तुमचं नॉर्मल रुटीन असो, सुरुवातीला एकदम खूप जोशमध्ये बनवू नका. कसं नीट आहे का हे एकदम नीट समजून घ्या. बऱ्याच वेळेस तुम्ही काय करतात, सकाळी उठता, चला आज दिवसभरात काय करायचंय. सकाळी जर तुम्ही एकदम फ्रेश मूडमध्ये चला मॅथ्सचा आज 2 तास हे व्हायचं का, ओके, लॉजिक 3 तास हे करू, इंग्लिश एवढं पण करून टाकू, हे पण करू, ही मॉक टेस्ट पण देऊ शकतो आपण. तुम्ही ऍट प्रेझेंट त्या मोमेंटला विचार करताय तुम्ही किती जोशमध्ये. अबे तुम्ही त्या मोमेंटचा विचार करताय, पण जसं दिवस पुढे जाईल तसं तुमच्यावरती बर्डन वाढत जाईल, त्या गोष्टी होत नाही, मग प्रेशर येतं. तर माझं म्हणणं आहे, सुरुवातीला जर तुम्ही आता कसा पण अभ्यास स्टार्ट करताय ना, सुरुवातीला अशी एवढी भली मोठी लिस्ट नका बनवू. सुरुवातीला थोडंसं मीडियम ठेवा. हळूहळू छोटे टार्गेट ठेवून तेवढे अचीव करा. तुम्ही विचार करा तुम्हाला 12 गोष्टी बनवायच्या दिवसभरात, तुम्ही 8च ठेवा. पण जर 8 गोष्टी होऊन तुमच्याकडे एखाद तास उरला तर किती भारी वाटेल. 15 सिम्प्लिफिकेशन करायचं ना, सुरुवातीला 10च करा, 1-2 दिवस. मग 10 झाल्यानंतर तुम्हाला कळेल, अंदाज येईल की तुमच्याकडे किती वेळ भेटतोय. व्हॉट एव्हर तुमचं जे काय शेड्यूल असेल त्याच्याबद्दल बोलतो मी, पण सुरुवातीला कमी ठेवा, छोटे गोल ठेवा, छोटे घास घ्या, त्याची सवय लावा, हॅबिट करा, त्याचा कॉन्फिडन्स गेन करा, आणि मग त्याला थोडं मोठं करत पुढे जाऊ. परंतु हेच चुकतं, एवढं मोठं शेड्यूल बनवता आणि बसता बोंबलत सर काहीच झालं नाही. कसं काय होणार आहे बे. तुमच्याकडे जर का 250 रनचा जरी टार्गेट दिला T20 मध्ये 250 रनचा टार्गेट, तर तुमचं काय टार्गेट राहील. 250 रनचा टार्गेट आहे,
20 ओव्हर है, चलो भाई 5 ओव्हर कर लेते. पहिले पॉवर प्ले के बारे में सोचते. पॉवर प्ले मध्ये विकेट नाही गेला पाहिजे आणि थोडी चांगली हिटिंग झाली पाहिजे. पहिले पॉवर प्ले झाला की मग पुढचा विचार करतात. असं करतात ना हळूहळू टार्गेट. आता दिल्लीने टार्गेट चेस केला 195 कालच, बरोबर पाहिला का? टप्प्याटप्प्यात केलेलं आहे सगळं. असं आहे का नुसतं दन 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 हळूहळू? मध्ये एका पॅचला खूप स्लो झाले होते ते, स्मिथ आणि धवन खेळत असताना बऱ्यापैकी स्लो पडले होते, पण नंतर हळूहळू कव्हर केलं. आणि धवनची इनिंग अशी होती का नुसते आले ना आडे कट्टे दिले मारून त्यांनी त्या रसेल सारखे नाही, प्रॉपर जो बॉल चांगला आहे भाई इज्जती डिफेन्स रिस्पेक्ट बॉलरचा, खराब इथं मारला. तुम्ही तसंच करा. ज्यावेळेस तुमचा मूड चांगला त्यावेळेस थोडं जास्त होईल, खराब असेल कमी होईल, पण असं करा रे. असं मला ते पटतच नाही. शेड्यूल काय करू एवढं बनवून ठेवतात काहीच्या काही, तसं नाही पाहिजे. ते थोडं तिथं सेन्सिबल वागा लाईफमध्ये. मला तरी असं पटतं, माझं पर्सनल ओपिनियन. छोटे छोटे गोल बनवायचे, ते अचीव्ह झाले की कॉन्फिडन्स येतो आणि मग त्याच्यानुसार आपण बरोबर पुढे जातो. तुम्हाला ते बेंचमार्क लवकर लवकर भेटला पाहिजे. म्हणून आपण वीकली टॉक घेतो की तुम्ही फक्त आठवड्याभराचा प्लॅन करा. आठवड्याभरामध्ये तुम्ही दिवसाचा प्लॅन करा. दिवसामध्ये तुम्ही 2-3 सेक्शन्स करा. एक बॉक्स टिक करा. तर कॉन्फिडन्स वाढेल, भारी वाटेल तुम्हाला. आणि सगळ्या मित्रमैत्रिणी ग्रुप्समध्ये ना बाकीच्यांना सोबत घेऊन चला. असं एकट्याने सेल्फिशपणा करू नका. कारण इथं कसं आहे ना, जेवढे तुमच्या सोबत तुमचे मेंबर्स राहतील त्यांचे पण प्रोग्रेस झाले ना तर सगळ्यांना भारी वाटेल. तुम्ही हा वाचा इथे, हे वाचाय सगळ्या शेवटी. आमच्या ग्रुपने तेच केलं होतं आणि सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 6 ते 7 जणांचा ग्रुप होता यांचा. सगळ्यांचं सिलेक्शन झालं. किती भारी फिलिंग असते ती. आणि एकट्याच झाल्यानंतर त्याला विचारा त्याला किती आनंद होतोय. नाही आनंद होणार तेवढा जेवढा की सगळ्यांचं झाल्यानंतर भारी वाटतं. तर एवढं करा, एवढं जास्त बेटर राहील. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 19 एप्रिल ते 19 जून. हा, आता भरपूर जणांचं मला एक कंप्लेंट होते की सर माझ्या 2 महिने वाया गेले, 3 महिने वाया गेले, असं झालं, कोविडचं तसं झालं. मी सगळं रिस्पेक्ट करतो, ते खरं आहे तुमचं, मी काही नाही म्हणत नाहीये. पण ना यार, आता इथून आणि त्यांचं बोलणं काय निघालं होतं पॉईंट, तर आता एसबीआय निघाल का माझ्याकडनं, नीट समजून घ्या. एसबीआयची समजा नोटिफिकेशन आली आणि जूनच्या फर्स्ट वीकमध्ये 6 तारखेला एसबीआय येईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं 4-5 महिन्यापूर्वी. ठीक आहे, समजा कोरोनामुळे थोडीशी पुढे गेली, 19 जूनला आली समजा, कारण आज 19 एप्रिल म्हणून म्हणतोय मी. 2 महिने आहेत हातामध्ये. मागचं काय झालं ते मरुद्यान तिकडे. 2 महिने जर पूर्ण जोर लावला, पूर्ण मेहनत घेतली तर काम होईल ना. तर माझं एक म्हणणं आहे, आधी काय झालं त्याच्याबद्दल रिग्रेट नका करू. तुमच्याकडे अजूनही 2 महिने आहे. अशी वेळ येईल बघता बघता 19 जून येऊन जाईल आणि सर गेला माझा एसबीआयचा अवेस्तान पेपर, आता मी आयबीपीएसचं करू का? अबे अजून पण 2 महिने होते ना, काऊन नाही केले तुम्ही? मागचं द्या ना सोडून. सध्या आहे ना प्रेझेंट हातात, खरंच जोर लावा. सुरुवातीला हळूहळू नंतर कन्सिस्टंटली गेलं की काम होऊन जातं. खरंच अजून पण 2 कंप्लीट महिने असतील मला तरी वाटतं. आणि पुढे एसबीआय आयबीपीएसचं तर पूर्ण कॅलेंडर आलेलं आहे. अजून पण काही वेळ नाही गेलेली. मागच्या गोष्टी द्या सोडून, सध्याचा प्रेझेंटचा विचार करा आणि प्लीज पॉझिटिव्ह गोष्टी बघा फक्त. मी म्हणत नाहीये की सर ही निगेटिव्ह गोष्ट का तुम्ही लाईटली घेताय. ठीक आहे ती गोष्ट तेवढ्या साईडसाठी, पण कमी डिस्कस केलेली बरी ना. होईल तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी डिस्कस करू. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे पोरांना, फायनान्शियल इश्यूज आहेत, हे ते कोविडचे इश्यू आहेत, पण त्यातनं काही तर पॉझिटिव्ह असेल तेवढं तर करून बघा. आता एक जण आहे, त्याचं परत मी नाव नाही सांगत, तो हॉस्पिटलमधनं लाईव्ह सेशन अटेंड करतो अटेंड. ठीक आहे, थोडंफार जेवढं होईल तेवढं त्याचा स्पिरिट दाखवतोय ना, का तिथं बसतोय रडत आणि काय विलाता आणि कसं करायचं आणि कधी डॉक्टर येतील कधी मी घरी जाऊ. जेवढं होईल तेवढं करताय ना ते. तर पॉझिटिव्ह गोष्टी बघा, जेवढ्या तुम्हाला सापडतील तेवढं. रडत नका बसू फक्त, रिग्रेट नका ठेवू नंतर की साला माझ्याकडे त्यावेळेस पण वेळ होता. मला खूप जण भेटले होते मागच्या जानेवारी एंड आणि फेब्रुवारीच्या वेळेस भेटले. म्हणजे काही जण बाहेरही भेटले होते त्यावेळेस, औरंगाबादमध्ये थोड्या सिच्युएशन होत्या म्हणून. आणि काही जणांचं फोनवरती रडणं चालायचं, सर अख्खा कोरोना. आता आणि त्यावेळेस क्लास चालू होता ना, म्हणजे फेब्रुवारीमध्ये बघा आपण क्लास ओपन केला होता, साफसफाई केली होती, झालं तर नाही चालू, पण त्या एक फेजमध्ये मुलांना वाटतं की आता फायनली क्लास चालू होते म्हणे. एवढे दिवस होते म्हणे सर आम्ही लय वाया घालवले, नुसती मजा केली, नुसता टाइमपास केला म्हणे, पण आता मात्र सर आम्ही करणार आहे. कारण आमच्या खूप मुलांनी मस्त मित्रांनी अभ्यास केला आणि ते आमच्या ग्रुपमधली भरपूर मुलं सिलेक्ट झाली. भाई अशीच सिच्युएशन परत येऊ शकते बरं का. हे वर्ष पण कदाचित तसं जर गेलं ना तुमचं घरी बसून औरंगाबादला जर तुम्हाला चान्स नाही भेटला किंवा काही गडबड झाली तर वाट नका बघू. आता स्टार्ट करा. जे रिग्रेट आहे तुम्हाला मागच्या वर्षीचं ते फुलफिल करा याच्यामध्ये. एवढं तरी मला वाटतं करायला पाहिजे पोरांनी. ऋषिकेशचा एक पॉईंट होता क्लर्क टू पीओ, पण आता काय होतं मला तो आठवत नाही. मी शॉर्टमध्ये लिहिला होता, मलाच नाही आठवत, पण जाऊ दे, तो एक पॉईंट सोडून देऊ. पुढे तेच हे मी ऑनलाईन बॅचवाल्यांना झापून पण दिले, ज्याचं नाव लिहिलेलं त्याच्यावरती. त्यांचं तेच म्हणणं होतं, ते मागच्याच रडत बसले होते, एवढा वेळ गेला. जेवढं हातात आहे तेवढं करा. आणि ऑनलाईनवाले पण लय कम्पेअर करता, सर आमची 10 दिवसांची बॅच मिस झाली, मग आता आम्ही पुढचं कसं करू, आमचे एवढे सगळे मित्र पुढे निघाले. अरे तुमच्या बॅचमध्ये जे काय तुम्हाला 200-400 पोरं दिसताय काय, तेवढेच असणार एक काय? बाहेर 2-3 लाख पोरं कधीपासून प्रिपेअर करताय. तर तुम्ही असं कॉम्पिटिशनला घाबरून नका जाऊ. ठीक आहे ना, तुमचे 10 दिवस गेले, तुम्ही काय करू शकता का आता? त्याच्याबद्दल तर काही नाही करू शकत, पण आता अभ्यास मात्र करू शकतो सर. जे प्रेझेंट चालू आहे तेवढं चांगलं करू शकतो आणि जो बॅकलॉग येतो नंतर कव्हर करू शकतो. तेवढं तर नीट करा ना. त्या टेन्शन पाहिजे मागचं तर गेलंच बोंबलत आणि हेही वाया जातं तुमचं. तसं नको व्हायला. त्यामुळे जे ऑनलाईनचे असो किंवा ऑफलाईनचे असो, तर जास्त आता पास्टसाठी रिग्रेट नका करू. फक्त पास्टमधनं तुम्ही काहीतरी त्याचं एक इन्स्पिरेशन घ्या, प्रेझेंटमध्ये जोर लावा आणि फ्युचर ब्राईट करा. असं पण करू शकतो तुम्ही. तेवढं व्यवस्थित केलं तर बरं होऊन जाईल. ठीक आहे. बाकी सायली मॅडमला मागे काही 15 दिवसापासून खूप जास्त कॉलिंग होती मुलांची, कारण फातिमा मॅडम क्वारंटाईन होत्या म्हणून. पण आता सायली मॅडमची पण तब्येत थोडीशी खराब आहे. बट
त्याच्यामुळे फाते मॅडमला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फाते मॅडम परत आलेले आहे आणि महाजन सर तर आहे, महाजन सर पण आता आहेत घरी. ठीक आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. इंग्लिशचं डिपार्टमेंट मॅडमला, सायली मॅडमला किंवा महाजन सरांना विचारून घ्या. त्यांचे नंबर सगळे डाऊट्स क्लिअरिंगच्या ग्रुपवरती आहे. बाकी आता एक हिरो होता, त्याचं नाव नाही सांगा मी परत, शेगावचा आहे एवढंच सांगू शकतो मी. त्याचं काय म्हणणं होतं, प्रीत निघते हो सर माझी, मला रेकॉर्डिंग करायला पाहिजे त्याची. प्रीत निघते हो सर, मला मेन्सचं सांगा म्हणजे काय करायचं. अरे तुमच्यासारखे जे होते ना ओव्हर कॉन्फिडन्सवाले, असे असे फटके बसले त्यांना. IBPS क्लर्क ज्यांनी दिले त्यांना विचारा, इतका घाण रिझल्ट लागला होता IBPS क्लर्कचा. मागच्या वर्षी 99+ रिझल्ट होते आपले, 99 पर्यंत गेले होते, म्हणजे 95+ होते, 99 पर्यंत गेले होते. यावर्षी 62 झाले फक्त. ठीक आहे, तसा आकडा कमी दिसतोय, बट पर्सेंटेज वाईज तो खूप आहे. कारण मागच्या वर्षीच्या वॅकन्सीज जेवढ्या होत्या त्याच्यामध्ये म्हणजे 1500-1600 वॅकन्सीमधनं 99 आणि एक 300-400 मधनं 62 आणणं, पर्सेंटेज तर चांगलेच आहे. बट ओव्हरऑल जो प्रीचा रिझल्ट लागायला पाहिजे होता तेवढा लागला नाही पोरांचा. कारण पोरांनी एकदम लाईटली हे असे सेंटेन्स होते, प्री तर निघते आम्ही मेन्सचा काय करू. तर तुम्ही ना पहिले ना जमिनीवरती या आणि मागे एक स्केड्यूल आता प्लॅनिंग बनवून दिलं या विकली डॉकमध्ये, प्री प्लस मेन्सचा त्यातल्या गोष्टी बघा तुम्हाला किती माहिती होत्या आणि माहिती होतं सगळ्या फॉलो होत्या का. ओव्हर कॉन्फिडन्स ना थोडासा खाली ठेवा तुमचा, लय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. आणि सर बेसिक तर नाहीच करतो आम्ही, तुमचं तेवढं फास्ट होतं का रे ते बघा. त्याला जास्त टोचून नाही बनणार कारण त्याला कळून जाईल सर मलाच बोलतोय, मीच होतो तो शेगावचा ज्यांनी कॉल केला होता. ठीक आहे, जे काय असेल ते. तर हे ओव्हर कॉन्फिडन्स बंद करायचं, मी सगळं आधी बोललेलो आहे. ठीक आहे, बाकी काही जणांचा मार्क्स आणि पर्सेंटाईलवरती रडत बसतात, तर माझे मार्क्स कमी येत आहे. बघा पहिली गोष्ट, तुमचे मार्क्स मॅटर नाही करत, बिलकुल नाही. ऑन युअर मार्क्स नावाचा एक व्हिडिओ आहे, ते युट्यूबवरती सर्च मारा, ऑन युअर मार्क्स म्हणून. ठीक आहे, काहीच कामाचे नसतं मार्क्स त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये, असं त्यांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे. बट आपले जे मार्क्स आहे ना ते मार्क्स तसे तर कामाचे आपल्या, बट मार्क्सनुसार नका जाऊ तुम्ही कधीच. सर मी हॉलिवूडची टेस्ट दिली 40 मार्क आले, कसं करावं. अरे भैया मार्क्सच्या पुढे पर्सेंटाईल पण असतो, पर्सेंटाईल. तो पर्सेंटाईल बघा पहिले, पर्सेंटाईल कसा आहे. आणि सर पर्सेंटाईल बी माझा लय भंगार आहे. आणि पर्सेंटाईल नंतर हे पण मॅटर करतं की किती नंबर ऑफ स्टुडंट्सनी परीक्षा दिली. जेवढे जास्त मुलं एक्झाम देतील तेवढा तुमचा पर्सेंटाईल बेटर येत राहतो. जेवढे कमी राहतील त्यात फ्लक्च्युएशन जास्त येतं खूप. पण पर्सेंटाईल म्हणजे काय असतो, रँक असतो तुमचा. 100 मुलांनी दिला तर तुमचा समजा 60 नंबरचा रँक आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पुढे किती मुले, फक्त 40. ठीक आहे, तर तुम्हाला 60 पर्सेंटाईल भेटून जाईल. ठीक आहे, तुमच्या पुढे 40च मुले. पण जर तोच 100च्या ऐवजी 1000 मुलांनी दिला तर मग आपण थोडं तर पुढे जाऊ, थोडा पर्सेंटेज वाढतो की नाही, वाढतोच तो. तर जेवढे नंबर ऑफ जास्त ऍप्लिकेशन्स असतात ना त्याच्यामध्ये पर्सेंटेज थोडासा बेटर येतो, असे चान्सेस जास्त राहतात. ठीक आहे, जास्त राहतात चान्सेस म्हणतो मी, म्हणजे काय 100% नाही. तुम्ही खराब परफॉर्मन्स केला तर त्याला आपण काय करणार. सो बेसिकली मार्क्स न बघता पर्सेंटाईल बघा. पर्सेंटाईल पेक्षा पण तुम्ही याच्यामध्ये जायला पाहिजे की किती मुलांनी पेपर दिला ते एक बघा, म्हणजे जास्त टेन्शन ज्यांना येते त्यांना. आणि सर एवढं करून मी मला सुधरत नाहीये, तर तुम्ही एकदम सिम्पल 2 गोष्टी बघा. 100% ॲक्युरेसी आहे का क्वांट लॉजिकमध्ये? हो सर आहे. बरं, खुश राहा. दुसरं, सगळे इझी क्वेश्चन अटेम्प्ट झाले होते तुमचे या पेपरमधले, त्या पेपरमधले जेवढे इझी असतील तेवढे झाले का? हो सर ते पण झाले. तर भैया तुम्हारा अचीवमेंट हो गई है, इसके आगे कुछ नहीं होने वाला. लेकिन मैं लिख के देता हूं, ऐसा किसी का भी नहीं रहेगा. कोणीच भेटणार नाही तुम्हाला असं जे म्हणाल माझं क्वांट आणि लॉजिक 100% राईट आहे सर आणि माझे सगळे इझी क्वेश्चन अटेम्प्ट झाले, मला काही रिग्रेटच नाही. माझे जे 4-5 क्वेश्चन उरले होते सगळे अवघड होते आणि बाकी सगळे इझी अटेम्प्ट झाले. कोणीच भेटणार नाही, मी गॅरंटी लिहून देतो. असं कोणाचंच होत नाही. प्रत्येक वेळेस 1-2 क्वेश्चनची मिस्टेक होते, नाही तर काहीतरी रिग्रेट राहते की हा क्वेश्चन इझी होता. जर तुम्ही इमानदारीने क्रॉस चेकिंग केली आणि सगळी इमानदारी ठेवली तर. याच्यासाठी व्हिडिओ बघा आपला एक अनालिसिसचा, त्याच्यात मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल, तो प्लीज बघा ज्यांनी बघितलेलं नसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे डेटा सफिशियन्सीची बरेच जण प्रॅक्टिस करताय. ते मी ऑलरेडी बोललो क्रिटिकल रिझनिंगच्या याच्यामध्ये, GICच्या याच्यामध्ये. पण तरी त्याच्यात लॉजिकचे 5-6 रॉंग येतात. तर आता जे मुलं ग्रुपमध्ये करताय त्यांना एवढं सांगतोय, काही जण आहेत जे मेनसाठी करताय, तर डेटा सफिशियन्सीची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. त्याच्या आजच PDF टाकलेले आहे, 3 PDF चॅनलवरती टाकलेले आहे. 10 क्वेश्चन घ्यायचे, डेटा सफिशियन्सी डिस्कस करायचे. SK राजूची एक PDF आहे, खूप जबरदस्त आहे. छोटे छोटे क्वेश्चन आहे पण लय सॉलिड आहे, लय डोकं लावावं लागतं. डेटा सफिशियन्सीमुळे तुमचे वर्ड प्रॉब्लेम पण इम्प्रूव्ह होतील, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. समजा डेटा सफिशियन्सीला मी एक क्वेश्चन पाहिलं, 1 मिनिट डोकं लावलं, हा ओनली ए, समजा वैभव सरांनी बघितला ओनली ए, आणि मी म्हटलं ओनली ए, माझं काहीतरी भलतंच लॉजिक होतं. नंतर वैभव सरांसोबत डिस्कस केल्यावर कळलं, अरे नाही याचं लॉजिक असं पण होतं, हा पण विचार करू शकत होता, इथं पेन चालवायची गरज नव्हती, इथं ही कॉन्सेप्ट होती, इथं तुम्ही यांनी जाऊ शकत होते. तर हे सगळं डिस्कस करा, याच्याने खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर 10च क्वेश्चन डिस्कस करा. डेटा सफिशियन्सीच्या 3 PDF आजच टाकलेले आहे टेलिग्रामवरती. ठीक आहे, 2 मॅथ्सचे आणि 1 लॉजिकची. अजून प्रोव्हाइड करतो हवं तर. तुमच्याकडे काही चांगले असतील तर मला पाठवा, मी परत टाकून देतो इथे. 10च क्वेश्चन डिस्कस करा, पण सगळ्या अँगलनी व्यवस्थित डिस्कस करा. सगळ्यांचे व्ह्यूज घ्या, त्यातनं काय शिकायला भेटते बघा, खूप चांगलं डिस्कशन होईल. आणि त्या PDF मध्ये काही आन्सर चुकीचे राहू शकतात बरं का. त्या PDF आपण बनवलेल्या नाही, क्रॉस चेक केलेल्या नाहीये, फ्रीवाला PDF येतं, इकडनं तिकडनं फॉरवर्ड केलेलं आहे. काही आन्सर चुकीचे राहू शकतात, तेवढे ठीक आहे. तेवढे डिबेट असेल तर सुजित सर आहे, ओम सर आहे, त्यांच्यासोबत डिस्कशन करून बघून घ्या ते कोणते राईट आहे कोणते नाही. ठीक आहे, बट ॲक्युरेसी तिथं नीट ठेवा. GKचं कॉन्फरन्स कॉलवरती बरेच जण करत आहेत, ते चांगली गोष्ट आहे.
त्यानंतर कॉन्टचे कमी अटेम्प्ट होता मेनसाठी मुलांचे, ठीक आहे, काही टेन्शन नाही. इंग्लिशचं क्रॉस चेकिंग करा. हा, इंग्लिशचं क्रॉस चेक करत नाही मुलं, नुसतंच तर माझे 15 राईट आले, याचे 27 राईट आले. अबे त्याचे 27 आले, त्याला विचार ना त्यांनी कसं काय अटेम्प्ट केले, कसे केले, मॅथ्सचे त्याचे चांगले झाले तर कसं काय, हे डिस्कशन करा, अनालिसिसचा व्हिडिओ बघा त्यासाठी. बरं चला आता पटापट स्क्रीनशॉट बघून घेतो उरलेले मी. इथून चालू करायचं आहे. हां, ठीक आहे. पहिलं याचं म्हणणं होतं, याचं नाव नाही सांगत मी, हा 5th ऑनलाईन बॅचचा स्टुडंट आहे. हा म्हणे सर मी तुम्ही एका विकली टॉकमध्ये सांगितलं होतं की फर्स्ट ऑनलाईन बॅचवाले मुलं आता मॉक टेस्ट देतात, त्यांच्या खूप सिली मिस्टेक होत आहे, तर कसं करायला पाहिजे काय. तर मी त्यांचं ते बोलणं ऐकलं. म्हणे सर मला इतका फायदा झाला, मी सिम्प्लिफिकेशनला आता टाईम लावून सॉल्व करतोय, सिली मिस्टेक्स कमी केल्या आहे सर, आणि मी क्लासमध्ये 5th ऑनलाईन बॅचमध्ये कमेंट सेक्शनमध्ये पण माझे आन्सर देतोय, जेणेकरून आता माझी ॲक्युरसी पण चांगली झालेली आहे आणि स्पीड ठीक आहे, म्हणजे स्पीड हा त्याचा बाय प्रोडक्ट हा तुम्ही ऑलरेडी सांगितला होता. तर याच्यामुळे माझे आन्सर ॲक्युरेट येत आहे आणि स्पीड पण मॉडरेट आहे, मॉडरेट आहे. तर माझं म्हणणं आहे की बरेच जण विकली टॉक ऐकतात ना, तर त्यांना काही जणांच्या दुसऱ्या एक्झाम्पल्सवरून पण फायदा होतो. त्याच्यामुळे जे पण मुलं लाईव्ह सेशन करताय, यूट्यूब लाईव्ह असो, टेलिग्राम लाईव्ह असो किंवा आपल्या बॅचमधले असो, त्यांनी सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. तिथून तुमचं फिअर निघल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, हळूहळू ॲक्युरेसी येईल. ह्या गोष्टी बघा. ऋषिकेशने खूप जबरदस्त व्हिडिओ पाठवलेला आहे, तो व्हिडिओ टाकतो मी, ठीक आहे. आज सय्यदनी पण एक पाठवलेला आहे, तोही टाकू आपण, गौरव गर्गचा. त्यानंतर आदित्यचा डाऊट मी ऑलरेडी क्लिअर केला. आरबीआय असे ऑफिस अटेंडन्सच्या ग्रुपवरती टाकलं होते, लाईव्ह स्ट्रीमिंग, डू यू लाईक IPL, डाउनलोड दिस ॲप, डायरेक्ट डिलीट मारले, यांना ग्रुपमध्ये रिमूव्ह केले, हे फालतूपणा करू नका तिथे, ठीक आहे. बाकी हिचा एक मेसेज आहे की सर मी आरबीआय ऑफिस अटेंडन्सचा पेपर दिला, मला खूप जास्त फायदा झाला, लाईव्ह सेशनचा, याचा त्याचा सगळं तिने तेच सांगितलेलं जे इथं लिहिलेले, ठीक आहे. आणि फक्त तिचं एवढं म्हणणं होतं मागे शेवटच्या 5-6 ओळींमध्ये, मुलांना खूप जास्त कोरोनाची काळजी घ्यायला हवं. फॅमिली मेंबर्सला आम्ही बघितलं, काही जणांचा प्रॉब्लेम झाला वगैरे, तर प्लीज काळजी घ्या, ठीक आहे. बघा तुम्ही खूप जणांनी मला ते मेसेज केले बघा, आता मुलांना ते खूप जवळून मुलांनी बघितलं म्हणून ते मुलं तसं बोलतात, त्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका बरं का. जे पण सेफ आहे ना, की ठीक आहे बघू नंतर, असं का हे नका करू. बाकी आकाश नाही, हा कोण होता आपला, हा होता आकाशचा मित्र, नाव का नाही आठवते मला याचं मी नावच सेव्ह केलं, आकाश लोहारे फ्रेंड म्हणून. कोण आहे हा आपला हिरो, बीडचा आहे ना हा, हां नाही नाही, बीडचा राहुल नगरचा आहे, बीडचा हा. जाऊ दे, त्याला तर कळाला असेल कोण येतो. त्यांनी एक चांगला शाहरुख खानचा एक भारी पाठवलेला आहे व्हिडिओ, तो पण पाठवतो तुम्ही, ठीक आहे. नाव नाही आठवलं. हे सांगितलं प्रथमेश मी तुझं लॉकडाऊनच्या टेस्टचं, ठीक आहे. ऋतुजाचं म्हणणं होतं की सर मी गॅप पडला माझा, मी अभ्यास कसा करू, याच्यावर मी ऑलरेडी बोललो या व्हिडिओमध्ये की जे मुलं ब्रेकपासून स्टार्ट करतात त्यांनी काय करायचं, ऑलरेडी बोललेलो आहे. बाकी ECGC PO साठी प्लीज तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल तर मला नंबर द्या, ECGC साठी, जो ECGC मध्ये वर्क करतोय. सतीशचं म्हणणं आहे की मला वाशीला जायचं सेंटर एक्झामचं, UPSC EPFOचा, त्याच्यावर मी बोललो ऑलरेडी. कोणाकडे कॉन्टॅक्ट कोणाला जर जायचं असेल, वाशी सेंटर असेल, EPFO UPSC EPFOचा 9 मेला पेपर आहे, जायचं असेल तर मी तुम्हाला सचिनचा नंबर देईल, तुम्हाला मेसेज करा, ठीक आहे. आणि प्लीज टेक्स्ट मेसेज करा, हे टेलिग्राम व्हॉट्सअप नका करत जा, ते मी बघत नाही, खूप लेट होऊन जातं, ठीक आहे. बाकी शशांकनी एक खूप पाठवलंय की सर तुम्ही रेफर केलेलं द सिक्रेट बुक खूपच मस्त आहे, तुम्ही 100 वेळा सांगितलं होतं, पण वर मी फक्त डाउनलोड करून ठेवलं होतं सर, कधीही वाचलं नव्हतं, तर ते बुक आत्ता लॉकडाऊनमध्ये परत लागल्यावर रीड केलं. ओके ओके ओके, हां, वाचून असं वाटलं की हे बुक तुम्ही सांगितलं तेव्हाच रीड करायला पाहिजे होतं, हे बुक खरंच किती चांगलं आहे हे मी या मूवीच्या ट्रेलरमध्ये पाहिलं. एक हॉलिवूडचा मूवी आहे, त्याच्या ट्रेलरमध्ये द सिक्रेट बुक दाखवलं होतं, त्यांनी तो एक रेफरन्स लावला. सर प्लीज मुलांना सर्वांना हे बुक वाचायला सांगा आणि थँक्यू फॉर रेफरिंग दिस बुक, नॉन SSS स्टुडंट आहे. पण त्याचं म्हणणं आहे की मी तो मूर्खपणा केला, तुम्ही प्लीज करू नका. बुक्सबद्दल मी ऑलरेडी सांगितलं, याच्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं बुक्सचा इम्पॉर्टन्स, ज्यांनी तो पार्ट मिस केला असेल तो पार्ट बघा. बाकी भरपूर जणांनी मला त्यांचं स्केड्यूल लिहून पाठवलं होतं की सर आता आम्ही नीट करणार आहे, स्क्रीनशॉट जपून ठेवा, आम्ही रिझल्ट आल्यानंतर हे स्क्रीनशॉट परत तुमच्याकडनं बघणार आहे. मी सगळे तुमचे स्क्रीनशॉट जपून ठेवले, काळजी करू नका. बऱ्याच जणांनी कमिटमेंट दिल्या, चांगल्या दिल्या, आणि यांनी तर पूर्ण विकली टॉकचे पॉईंट्स मुद्दे सुद्धा लिहिले होते, मी हे फॉलो करतोय का बघणार आहे, चांगलं करतायत. विकली टॉकमध्ये सर दरवेळेस तुम्ही शेवटी एक स्टोरी सांगता, ती स्टोरी सांगत जा, खूप छान असते, ठीक आहे. आज पण एक स्टोरी सांगून देऊ आपण. हां, संपायला आला बॅटरी, अरे बापरे, चलो चलो चलो, जाऊ दे. जर का चार्जिंग आमचे सेल ह्याचा जरा प्रॉब्लेम झाला, लॉकडाऊन आहे तर सेल पण नाही भेटते मार्केटमध्ये, कदाचित जर सेल डिस्चार्ज झाले तुम्ही एखादा स्टोरी सांगणार नाही, पटकन घेऊन टाकू, स्टोरी जाऊ द्या आज. बाकी 1-2 कोट आहेत ते टाकून देतो, चलो ठीक आहे. स्टोरीज होती, मग आता सांगून द्यायचे, किती वेळ वाटते, काय वाटते, नाही होणार का, बरं चलो जाऊ दे, ठीक आहे. एनिवे स्टोरीचं तरी मी शॉर्टमध्ये ट्राय करतो, व्हिडिओ बंद झाला तर झाला, ठीक आहे. एक आपला स्टुडंट होता, त्यांनी रिझल्ट पाठवला होता IBPS क्लर्कचा, क्लासचा स्टुडंट आहे. त्याचा बघितल्यावर मला इतका शॉक बसला होता, मी आता एका बॅचमध्ये सांगितलं, मी त्याला विचारलं की बाबा कोणती बँक आहे तुझी, म्हणजे मला लिटरली थोडासा डाऊट पण आला होता खरं, मला खूप लाज वाटते माझी की मी त्याला असं विचारलं, पण
त्याचा तोही रिझल्ट नंतर सर माझा इंटरव्ह्यूमुळे ऑफिसरचा रिझल्ट गेला म्हणे. तो जर ऐकत असेल त्याला खरंच हे होईल. पण त्याला क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फमध्ये बोलवणार आहे, त्याच्याकडनं सगळं रेकॉर्ड करणार आहे की तू सांग मुलांना तू काय काय अभ्यास केला. मला त्याचं एकच कौतुक वाटतं, त्यांनी स्टार्ट टू एंड फक्त मेहनत घेतलेली. त्याच्याकडे त्याचे जे मित्र वगैरे असतील ना ते पण म्हणत असतील की यार सर खरंच याचा रिझल्ट आलाय, कारण त्याचे स्कोर कमी यायचे पण बोलणं असं असायचं सर मी अजून काय करू. यार स्कोर कमी आणि तू अजून काय करतो, पहिले हे तर कर. कधी कधी आम्ही त्याला असं बोलायचो, आमची चिडचिड व्हायची त्याच्यावरती, रागवायचो आम्ही त्याला. पण एकच दिसल्यावर त्या पोराला खरंच जितक्या लवकर होईल, लॉकडाऊन जर संपलं त्याला इथं बोलवणार आहे औरंगाबादमध्ये क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फला, त्याला म्हणून तू बोल. त्याच्यावरून एवढं कळालं यार प्लीज गिव्ह अप करू नका, स्टार्ट टू एंड मेहनत करा. त्याच्याशी जर कोणाला बोलायचं तर मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा, मी त्याचा नंबर देईल, त्याच्याशी बोला. त्यांनी खरंच खूप जबरदस्त मेहनत घेतलेली. ते मला एकदा स्टोरीमध्ये मी नीट सांगणार होतं पण आता वेळ कमी होता म्हणून थोडंसं फास्ट घेतलं. चलो एनिवे काही हरकत नाही. व्हिडिओ वगैरे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते युट्यूबवरती टेलिग्रामवरती येऊन जातील. चलो आपण स्टॉप करू. सगळ्यांनी काळजी घ्या, खूप जास्त काळजी घ्या, करायचं बंद. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू, गुड डे, बाय बाय.